नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत इंडियन पॉलिटीमधील प्रकरण 15व। बघा, आता प्रकरण 15व सुरू आहे। असे भराभर प्रकरण संपून जातील, विषय सुद्धा देखील संपून जाईल आणि तुमचा अभ्यास राहून जाईल असं नको व्हायला, म्हणून डेलीचे व्हिडिओज ऐकत चला आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही 2x किंवा 1.5x या स्पीडने देखील ऐकू शकता, तुम्हाला जर स्पीड जास्त कमी वाटत असेल तर। आता बघूयात प्रकरण 15, केंद्र राज्य संबंध, सेंटर स्टेट रिलेशन्स। चला वाचून घेऊया। तर भारताच्या राज्यघटनेने संघराज्य क्षेत्र संरचनेचा अवलंब करत सर्व अधिकारांचे वैधानिक विभाजन केलेले आहे। मात्र केंद्रीय तसेच राज्य कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यघटनेने सकारात्मक न्यायव्यवस्थेची स्वीकारली असल्याने न्यायिक अधिकारांबाबत कोणतेही विभाजन केलेले नाही। केंद्र आणि राज्य आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वभौम आहेत, मात्र संघराज्य व्यवस्थेच्या प्रभावी कामकाजासाठी केंद्र आणि राज्य यांच्या दरम्यान सामंजस्य आणि समन्वय असणे आवश्यक आहे। त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये संबंधाच्या विविध आयामांचे नियमन करण्यासाठी राज्यघटनेमध्ये विस्तृत तरतुदी नमूद केलेल्या आहेत। केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना 3 प्रकार विचारात घेणे गरजेचे आहे। पहिला, वैधानिक संबंध, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंध। चला वैधानिक संबंध समजून घेऊयात। लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स, राज्यघटनेच्या विभाग 11 मधील अनुच्छेद 245 ते 255 केंद्र आणि राज्यामधील वैधानिक संबंधाशी निगडित आहे। त्याचबरोबर वैधानिक संबंधाशी निगडित इतर तरतुदींचाही राज्यघटनेत समावेश आहे। इतर संघराज्य राज्यघटनेप्रमाणे भारतीय राज्यघटनेने देखील कायद्याचे अधिकार क्षेत्र आणि विषयाच्या संदर्भात केंद्र आणि राज्यांमधील कायदेशीर अधिकारांची विभागणी केलेली आहे। या व्यतिरिक्त 5 अतिविशिष्ट परिस्थितीमध्ये राज्याच्या अखत्यारीतील विषयावर संसद कायदे करू शकते। तसेच काही प्रकरणांमध्ये राज्याच्या कायदेविषयक अधिकारांवर केंद्राचे नियंत्रण असेल अशा तरतुदीची राज्यघटनेत नमूद आहे। यावरून केंद्र राज्याच्या वैधानिक संबंधाचे आयाम सांगता येतात। केंद्र आणि राज्य कायद्याची प्रादेशिक व्याप्ती, वैधानिक विषयांची विभागणी, राज्याच्या अखत्यारीतील विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आणि राज्याच्या कायदेविषयक अधिकारावर केंद्राचे नियंत्रण। आता बघूया तर त्यामध्ये वैधानिक संबंध यामध्ये सब टॉपिक पहिला कोणता, केंद्र आणि राज्य कायद्याची प्रादेशिक व्याप्ती, टेरिटोरियल एक्सटेंट ऑफ सेंट्रल अँड स्टेट लेजिस्लेशन। राज्यघटनेने केंद्र आणि राज्याच्या वैधानिक अधिकारांच्या प्रादेशिक मर्यादा आखल्या आहेत। त्या खालील प्रमाणे, पहिली आहे, संसद भारताच्या राज्यक्षेत्राच्या सर्व किंवा कोणत्याही भागासाठी कायदे करू शकते। भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भारताचा भाग असणारी इतर कोणतेही क्षेत्र त्याचा समावेश होतो। दुसरं, राज्य विधिमंडळ संपूर्ण राज्यासाठी किंवा राज्याच्या कोणत्याही भागासाठी कायदे करू शकते आणि राज्य आणि संबंधित विषयाचा पुरेसा संबंध असल्याखेरीज राज्य विधिमंडळाने केलेले कायदे राज्याबाहेर लागू होत नाही। तिसरे, राज्य क्षेत्राबाहेरील एक्स्ट्रा टेरिटोरियल लेजिस्लेशन कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे। संसदेने केलेले कायदे जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या मालमत्तेलाही लागू होतात। मात्र संविधानाने संसदेच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रावर काही निर्बंध घातलेले आहेत। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास संसदेने केलेले कायदे पुढील क्षेत्रामध्ये लागू होत नाही। पहिलं, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या शांतता, प्रगती आणि सुशासनासाठीचे नियमन राष्ट्रपती करतात। पुदुचेरीच्या बाबतीतही राष्ट्रपती विनिमय बनवून कायदा करू शकतात, परंतु केवळ तेव्हा जेव्हा विधानसभेचे निलंबन किंवा विघटन केले जाते। सदर नियमांची कार्यसिद्धी संसदेच्या कायद्याप्रमाणेच असते। या नियमाद्वारे या केंद्रशासित प्रदेशाच्या संबंधात संसदेने केलेला कोणताही अधिनियम रद्द केला जाऊ शकतो किंवा त्यात सुधारणा देखील केली जाऊ शकते। दुसरं, संसदेने केलेला विवक्षित कायदा राज्यातील अनुसूचित क्षेत्राला लागू होत नाही किंवा विशिष्ट बदल आणि अपवादाचा लागू होऊ शकतो। याबाबत निर्देश देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे। तिसरं, आसामच्या राज्यपालांना आसाममधील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्त जिल्हे, राष्ट्रपतींना मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यामधील आदिवासी क्षेत्रांना स्वायत्त जिल्हे एखादा संसदीय कायदा लागू होणार नाही किंवा बदल अपवादासहित लागू होईल असा निर्देश देण्याचा अधिकार आहे। दुसरं, वैधानिक विषयाची मागणी, डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट्स। राज्यघटनेतील 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्याच्या वैधानिक विषयाची 3 प्रकारांमध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची विभागणी करण्याची तरतूद दिलेली आहे।
पहिला, संसदेला केंद्र सूचीतील कोणत्याही विषयासंदर्भात कायदे करण्याचे विशेष अधिकार आहे. वर्तमान केंद्र सूचीमध्ये संरक्षण, बँक व्यवसाय, परराष्ट्र व्यवहार, चलन, अणुऊर्जा, विमा, संदेशवहन, आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य, जनगणना, लेखा परीक्षण इत्यादी 98 विषयाचा मूळ सूचीमध्ये 97 विषय होते, म्हणजे आधी होते, आता 98 विषयांचा समावेश आहे. दुसरं, सामान्य परिस्थितीत राज्य विधिमंडळाला राज्य सूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात कायदे करण्याचे विशेष अधिकार आहेत. वर्तमान राज्य सूचीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, कृषी, कारागृह, स्थानिक शासन संस्था, मत्स्य व्यवसाय, बाजार, नाट्यगृहे, जुगार इत्यादी 59 विषयाचा मूळ सूचीमध्ये आधी किती होते? मूळ सूचीमध्ये 66, आता 59 विषयाचा समावेश आहे. तिसरं काय सांगते? समवर्ती सूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात संसद तसेच राज्य विधिमंडळे कायदे करू शकतात. वर्तमान समवर्ती सूचीमध्ये फौजदारी कायदा आणि प्रक्रिया, दिवाणी प्रक्रिया, विवाह आणि घटस्फोट, लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन, वीज, कामगार कल्याण, आर्थिक आणि सामाजिक नियोजन, औषधी, वर्तमानपत्रे, पुस्तके, मुद्रणालय यांसारख्या 52 विषयाचा मूळ सूचीमध्ये आधी किती होते? 47, आता किती झाले? 52 विषयांचा समावेश आहे. सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले. विचारतात हे: शिक्षण, जंगले, वजन व मापे, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण, न्याय प्रशासन, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय वगळता सर्व न्यायालयाची स्थापना आणि संरचना. PYQ. चौथा आहे, संसदेला भारताच्या कोणत्याही प्रदेशाच्या कोणत्याही राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या भागासाठी कोणत्याही विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार आहे, जरी तो विषय राज्य सूचीमध्ये गणलेला असला तरी. या तरतुदी केंद्रशासित प्रदेश किंवा अधिग्रहित प्रदेशांच्या संदर्भात आहे. पाचवं, सन 2016च्या 101व्या घटना दुरुस्ती कायद्याने वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात विशेष तरतूद केलेली आहे. त्यानुसार केंद्राने किंवा राज्याने लादलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसद आणि राज्य विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. परंतु जिथे वस्तू आणि सेवा किंवा दोन्हींची पुरवठा आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य संदर्भात होतो, तिथे वस्तू व सेवा कराच्या संदर्भात कायदे करण्याचा विशेष अधिकार संसदेला आहे. 6वं, अवशिष्ट शेष विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार म्हणजे 3 पैकी कोणत्याही सूचीत नोंदवलेल्या बाबी संसदेकडे निहित केलेले आहेत. या अवशिष्ट म्हणजे शेष वैधानिक अधिकारामध्ये अवशिष्ट कर लादण्याचा अधिकाराचा देखील समावेश आहे. वर नमूद केलेल्या अधिकार विभाजनावरून राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी आणि देशव्यापी एकरूप कायद्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा समावेश केंद्र सूचित करण्यात आला आहे. हे स्पष्ट होते. प्रादेशिक आणि स्थानिक स्तरावरील महत्त्वाच्या बाबी आणि हितसंबंधाच्या विविधतेला अनुकूलता दर्शवणाऱ्या बाबी राज्य सूचीमध्ये नमूद केलेल्या आहे. मात्र बाबीवर देशभरातील कायद्याची एकरूपता अपेक्षित आहे, मात्र आवश्यक नाही, असे विषय समवर्ती सूचीमध्ये नमूद केलेले आहेत. अशा प्रकारे समवर्ती सूची एकरूपता आणि विविधता या दोन्ही प्रति अनुकूलता दर्शवते. अमेरिकेमध्ये संघराज्यीय शासनाचे अधिकार संविधानात नमूद केलेले आहेत, तर अवशिष्ट शेष अधिकार राज्याकडे स्वाधीन केलेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेने अमेरिकी प्रारूपाचे अनुसरण केले. कॅनडामध्ये वैधानिक अधिकार विभाजनाची संघराज्य आणि प्रांतीय अशी दुहेरी योजना अस्तित्वात असून अवशिष्ट अधिकार केंद्राकडे निहित केलेले आहेत. सन 1935चा भारत सरकार कायद्याने वैधानिक अधिकाराचे संघराज्य, प्रांतीय आणि समवर्ती या 3 विभागामध्ये वर्गीकरण केले. या कायद्याअंतर्गत अवशिष्ट अधिकार संघराज्य कायदेमंडळाला किंवा प्रांतीय कायदेमंडळाला न देता भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते. या बाबतीत भारताने कॅनडाच्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. राज्य सूची आणि समवर्ती सूचीवर केंद्र सूचीचे आणि राज्य सूची समवर्ती सूचीचे प्राबल्य असल्याचे राज्यघटनेने स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यामुळे केंद्र सूची आणि राज्य सूची किंवा केंद्र सूची आणि समवर्ती सूची यांच्यामध्ये अतिव्यापन ओव्हरलॅपिंग झाल्यास केंद्र सूची वरचढ ठरते. तसेच समवर्ती सूची आणि राज्य सूची यांच्यामध्ये अतिव्याप्तीचा विवाद निर्माण झाल्यास समवर्ती सूची अधिक प्रबळ ठरते. समवर्ती सूचीमध्ये नमूद असलेल्या विषयावर केलेला केंद्रीय कायदा आणि राज्य कायदा यांच्याबाबत वाद निर्माण झाल्यास केंद्रीय कायदा राज्य कायद्याहून अधिभावी ठरतो. मात्र त्याला एक अपवाद आहे, तोच अपवाद विचारला जातो. जर राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या राज्य कायद्याला राष्ट्रपतीची संमती मिळाली असेल तर संबंधित राज्यात सदर राज्य कायदा प्रचलित होतो. मात्र त्यानंतरही संसद त्याच विषयावर कायदा करून असा कायदा रद्द करू शकते. आता तिसरं बघूया. राज्याच्या अखत्यारीतील विषयावर संसदेने केलेले कायदे. पार्लमेंट लेजिस्लेशन्स इन द स्टेट फील्ड.
केंद्र आणि राज्यामध्ये कायदेशीर अधिकाराच्या विभाजनाची वरील तरतूद सामान्य काळात लागू असते, मात्र असामान्य काळात या विभाजनामध्ये बदल केला जातो किंवा रद्द केले जाऊ शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास खालील 5 असामान्य परिस्थितीमध्ये राज्यसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्यघटनेने संसदेला दिलेला आहे. अ आहे त्यामध्ये राज्यसभेच्या ठरावाद्वारे संसदेने वस्तू व सेवा कर किंवा राज्यसूचीतील बाबींबाबत कायदे करणे राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्याचा ठराव राज्यसभेने पारित केल्यास संसद त्या विषयावर कायदे करू शकते. अशा ठरावाला राज्यसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. सदर ठराव 1 वर्षासाठी लागू असतो. त्याचे किती वेळा नूतनीकरण केले जाऊ शकते, मात्र असे नूतनीकरण एका वेळी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करता येत नाही. ठरावाचा अंमल संपल्यानंतर 6 महिन्यांनी कायद्याचाही अंमल संपुष्टात येतो. या तरतुदीमुळे राज्य विधिमंडळाच्या त्याच विषयावर कायदे करण्याच्या अधिकारावर मर्यादा येत नाही, मात्र राज्य कायदा आणि संसदीय कायदा यांच्यात विसंगती असल्यास संसदीय कायदा प्रबळ ठरतो. दुसरं दिलं आहे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान. राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना संसदेला वस्तू आणि सेवा कर किंवा राज्यसूचीतील बाबींच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीनंतर सदर कायदे निष्क्रिय होतात. या तरतुदीच्या बाबतीतही त्याच विषयावर कायदे करण्याचा राज्य विधिमंडळाच्या अधिकारावर मर्यादा येत नाही, मात्र राज्य कायदा आणि संसदीय कायदा यांच्यात विसंगती असल्यास संसदीय कायदा प्रबळ ठरतो. इत्यादी आदत से मजबूर. तिसरा आहे राज्यांच्या विनंतीवरून 2 किंवा अधिक राज्याची विधिमंडळे राज्यसूचीतील एखाद्या विषयावर संसदेला कायदे करण्याची विनंती करणारे ठराव पारित करतात, तेव्हा संसद त्या विषयाचे नियमन करण्यासाठी कायदे करू शकते, मात्र सदर कायदा केवळ संबंधित ठराव पारित केलेल्या राज्यांनाच लागू होतो. अन्य राज्याच्या विधिमंडळाने असा ठराव मंजूर केल्यावर सदर कायदा त्या राज्यात देखील लागू होऊ शकतो, मात्र असा कायदा सुधारित किंवा रद्द करण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधिमंडळांना नाही, तर केवळ संसदेला आहे. वरील तरतुदीनुसार ठराव संमत झाल्यास संसदेला कायदे करण्याचा अधिकार नसलेल्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो. दुसरीकडे राज्य विधिमंडळाला त्या विषयाच्या संदर्भात राज्य करण्याच्या अधिकारापासून वंचित राहावे लागते. हा ठराव राज्य विधिमंडळ राज्यसूचीतील सदर विषयाच्या संदर्भात अधिकाराचा त्याग किंवा शरणागती पत्करत असल्याचे घोषित करतो. त्यामुळे या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार संपूर्णपणे संसदेला दिला जातो. वरील तरतुदीनुसार पारित केलेल्या कायद्याची काही उदाहरणे आहेत. पुरस्कार प्रतियोगिता अधिनियम 1955, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, प्राणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 1974, नागरी जमीन कमाल मर्यादा आणि नियमन अधिनियम 1976 आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994. आता बघूयात मोठी आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठी संसद आंतरराष्ट्रीय तह करार आणि अभिसंधी यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यसूचीमधील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. ही तरतूद केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय उत्तरदायित्व आणि वचनबद्धता पूर्ण करण्यास मदत करते. वरील तरतुदीनुसार लागू केलेल्या कायद्याची काही उदाहरणे: संयुक्त राष्ट्र विशेष अधिकार आणि उन्मुक्ती कायदा 1947, जिनिव्हा करार कायदा 1960, अपहरण विरोधी कायदा 1982 आणि पर्यावरणासंबंधित कायदे आणि ट्रिप्स बौद्धिक संपदा अधिकाराचे व्यापार संबंधित मुद्दे आणि करार. आता बघूयात उपराष्ट्रपती राजवटी दरम्यान जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तेव्हा संसदेला त्या राज्याच्या संबंधात राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो. संसदेने केलेला कायदा राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतरही लागू राहतो. हा PYQ आहे, म्हणजे सदर कायदा अंमलात असण्याचा कालावधी राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीशी संबंधित नसतो, मात्र असा कायदा राज्य विधिमंडळामध्ये रद्द केला जाऊ शकतो किंवा बदलला जाऊ शकतो किंवा पुन्हा लागू केला जाऊ शकतो. आता चौथा हे राज्याच्या कायद्यावरील केंद्राचे नियंत्रण, सेंटर्स कंट्रोल ओव्हर स्टेट लेजिस्लेशन. अपवादात्मक परिस्थिती राज्याच्या विषयावर थेट कायदा करण्याचा संसदेच्या अधिकाराव्यतिरिक्त राज्यघटनेने केंद्राला राज्यसंबंधीच्या वैधानिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिला आहे. त्याबाबतच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. पहिली आहे राज्यपाल राज्य विधिमंडळाने पारित केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखीव ठेवू शकता. या ठिकाणी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की राष्ट्रपती अशा विधेयकावर पूर्ण नकार अधिकार उपभोग घेतात. कलम 200 आणि 201.
दुसरा आहे राज्यामधील किंवा आंतरराज्य व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध स्वातंत्र्यावर निर्बंध लादणारे विधेयक राज्याच्या विधिमंडळात केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने सादर केले जाऊ शकते, कलम 304. तिसरं आर्थिक आणीबाणीच्या काळात कलम 360 राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले धनविधेयके आणि इतर वित्तीय विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकार राज्यांना देऊ शकते, कलम 360 अंतर्गत येते बरं. आणि चौथा आहे काही बाबतीत राज्यपाल राष्ट्रपतीच्या सूचनांशिवाय अध्यादेश जारी करू शकत नाही, कलम 213. आता बघूयात राज्यघटनेने वैधानिक बाबी संदर्भात केलेला केंद्राला सर्वोच्च स्थान दिले आहे. हे वर नमूद केलेल्या मुद्द्यावरून स्पष्ट होते. या संदर्भात केंद्र राज्य संबंधावरील सरकारी आयोग कधीचा 1983 ते 88 पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदवले आहेत, तर आपण ते बघून घेऊयात. संघराज्यीय वर्चस्वाचा नियम म्हणजे विसंगती टाळण्याचे, विवाद सोडवण्याचे आणि केंद्र व राज्य कायद्यामध्ये सुसंगती सुनिश्चित करण्याचे तंत्र आहे. केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीत हे तत्व वगळल्यास होणाऱ्या परिणामांची कल्पना करणे कठीण नाही. हस्तक्षेप, कलह, कायदेशीर अनागोंदी आणि परस्पर विरोधी कायद्यामुळे अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता देशातील दुहेरी राजकीय व्यवस्थेवर टांगत्या तलवारीसारखी अंकुश ठेवून असते. त्यामुळे एकात्मिक वैधानिक धोरण आणि केंद्र राज्य संबंधीच्या सामायिक मूलभूत मुद्दे अंमलात आणताना अडथळे येतात. तर प्रसंगी विविधतेतील एकता या संघराज्य तत्वाचा बळी जाऊ शकतो. म्हणूनच संघराज्य व्यवस्थेच्या यशस्वी कारभारासाठी संघराज्य वर्चस्वाचा नियम अपरिहार्य आहे. आता बघूयात प्रशासकीय संबंध, यामध्ये काही सब टॉपिक्स आहेत ते देखील बघून घेऊयात. संघराज्य संबंधामध्ये एकूण 11 आहेत, ते खूप जास्त महत्त्वाचे आहे. प्रशासकीय संबंध ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स राज्यघटनेच्या भाग 11 मधील अनुच्छेद 256 आणि 263 केंद्र आणि राज्यामधील प्रशासकीय संबंधाशी निगडीत आहे. हे बघा, कलम दिलं जातं आणि हे कशाशी निगडीत आहे असं विचारलं जाते. या व्यतिरिक्त प्रशासकीय संबंधाशी निगडीत तर तरतुदींचाही राज्यघटनेत समावेश आहे. पहिला, कार्यकारी अधिकारांचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. काही अपवाद वगळता केंद्र आणि राज्यामध्ये कार्यकारी अधिकाराची विभागणी वैधानिक अधिकारांच्या वितरणाच्या धर्तीवरच करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाला संपूर्ण भारत राज्य क्षेत्रासाठी पुढील बाबी संदर्भात कार्यकारी अधिकार दिलेले आहेत. पहिला, संसदेला कायदे बनवण्याचा विशेष अधिकार आहे. असे विशेष म्हणजेच विशेष कशाला म्हटले जाते? केंद्र सूचीमध्ये समाविष्ट असलेले विषय त्यांना काय म्हटलं जाते? तर विषय. संसदेला कायदे बनवण्याचा विशेष अधिकार आहे, त्यांना विशेष असं म्हटलं जातं. आणि कोणत्याही तह किंवा कराराने प्रदान केलेला अधिकार आणि अधिकार क्षेत्राच्या अंमलबजावणीचे अधिकार याच रीतीने राज्य विधिमंडळाला राज्याला नेमून दिलेल्या राज्य क्षेत्रासाठी कायदे करण्याचा विशेष अधिकार असतो. म्हणजे काय असतो? राज्य सूचीमध्ये नमूद केलेले विषय. त्यामुळे राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार राज्याच्या अधिकार क्षेत्रापुरता मर्यादित असतो. ज्या विषयावर संसद आणि राज्य विधिमंडळे या दोन्हींना कायदे करण्याचा अधिकार असतो, म्हणजे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट असलेले विषय या संदर्भातील कार्यकारी अधिकार राज्याकडे निहित असतो. मात्र घटनात्मक तरतूद किंवा संसदीय कायद्याद्वारे हा अधिकार केंद्राला दिला जाऊ शकतो. त्यामुळे समवर्ती सूचीमधील विषयावरील कायदा संसदेने लागू केला असला तरी त्याची अंमलबजावणी राज्येच करतात. राज्यघटनेने किंवा संसदेने याबाबत इतर निर्देश दिलेला नसेल तर. दुसरा आहे राज्यांचे आणि केंद्राचे दायित्व. ऑब्लिगेशन ऑफ स्टेट्स अँड द सेंटर. केंद्राला आपल्या कार्यकारी अधिकाराचा अनिर्बंधपणे वापर करण्याची पुरेसा वाव मिळावा यासाठी राज्यघटनेने राज्याच्या कार्यकारी अधिकारावर 2 बंधने घातली आहेत. यासाठी प्रत्येक राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर पुढील उद्देशांसाठी केला जातो. संसदेने केलेल्या कायद्याचे आणि राज्यात लागू असलेल्या कोणत्याही विद्यमान कायद्याचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी आणि राज्यात केंद्राच्या कार्यकारी अधिकारासंबंधी अडथळा येऊ नये किंवा पूर्वग्रह निर्माण होऊ नये म्हणून पहिल्या उद्देशानुसार राज्यावर असामान्य बंधन घालते. तर दुसऱ्या उद्देशाने केंद्राच्या कार्यकारी अधिकारात अडथळा आणू नये म्हणून त्यांच्यावर विशिष्ट प्रकारचे निर्बंध लादले जातात. वरील दोन्ही प्रकारांमध्ये काय सांगितलं आहे? नमूद केलेल्या उद्देशांसाठी आवश्यक असेल तेच निर्देश देण्यासाठी केंद्राच्या कार्यकारी अधिकाराचा उपयोग केला जातो. केंद्राच्या निर्देशांचे स्वरूप मात्र सक्तीचे आहे. या संदर्भात अनुच्छेद 365 नुसार केंद्राने दिलेल्या कोणत्याही निर्देशांचे पालन करण्यात किंवा ते अंमलात आणण्यात एखादे राज्य अयशस्वी ठरले असता राष्ट्रपतीला त्या राज्याचे कामकाज राज्यघटनेच्या तरतुदीनुसार सुरू नसल्याचे घोषित करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच काय आहे? अशा परिस्थितीत अनुच्छेद 356 अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. कधी केली जाते? कलम 356 अनुच्छेद. नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना
अनुच्छेद वारंवार आपण वाचणार आहोत. तर अनुच्छेद म्हणजेच कलम होते, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा, नाहीतर काय आहे अनुच्छेद असं करत राहा. तिसरं बघूयात, केंद्राचे राज्यांना निर्देश. सेंटर्स डायरेक्शन्स टू द स्टेट्स वर नमूद केलेल्या 2 प्रकरणाव्यतिरिक्त केंद्राला खालील बाबींसंदर्भात राज्यांना त्यांच्या कार्यकारी अधिकारांबाबत निर्देश देण्याचा अधिकार आहे. पहिला, संदेश वाहनाच्या साधनाचे राष्ट्रीय किंवा लष्करी महत्त्व असणाऱ्या बांधकाम आणि देखभाल करणे. दुसरं, राज्यातील रेल्वेच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजना. तिसरं, राज्यातील भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेतून शिक्षण मिळवण्याकरिता पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे. आणि चौथं, राज्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी विवक्षित योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. अनुच्छेद 365 वर नमूद केलेल्या अंतर्गत या प्रकरणामध्येही केंद्रीय निर्देशांमागील सक्तीचे अनुशासन लागू आहे. चौथं बघूया, कार्याचे पारस्परिक प्रत्यायोजन. म्युच्युअल डिलिगेशन ऑफ फंक्शन्स. केंद्र आणि राज्यामधील वैधानिक अधिकाराचे वितरण निर्विवाद स्वरूपाचे आहे, त्यामुळे केंद्र आपले वैधानिक अधिकार राज्यांना सोपवू शकत नाही. तसेच केवळ एक राज्य संसदेला राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याची विनंती करू शकत नाही. कार्यकारी अधिकाराचे वितरण आणि वैधानिक अधिकाराच्या वितरण यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे साधर्म्य आहे. मात्र कार्यकारी अधिकाराच्या बाबतीत असे ताठर स्वरूपाचे विभाजन केल्यास केंद्र आणि राज्य या दोहोंमध्ये विवाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विवादाची परिस्थिती टाळण्यासाठी राज्यघटनेने कार्यकारी अधिकाराचे आंतरशासकीय प्रत्यायोजन करण्याची तरतूद केलेली आहे. या तरतुदीनुसार राष्ट्रपती राज्य सरकारच्या संमतीने केंद्राच्या कोणत्याही कार्यकारी कार्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारकडे सोपवू शकतात. त्याचप्रमाणे एखाद्या राज्याचे राज्यपाल केंद्र सरकारच्या संमतीने संबंधित राज्याची कोणतीही कार्यकारी कार्ये केंद्र शासनाकडे सोपवू शकतात. प्रशासकीय कामकाजासंबंधीचे परस्पर प्रत्यायोजन सशर्त आणि बिनशर्त असू शकते. सशर्त आणि बिनशर्त म्हणजे काय होते, कळलं का तुम्हाला? म्हणजे शर्त असताना आणि शर्त नसताना देखील. राज्याच्या संमतीशिवाय केंद्राची कार्यकारी कामे राज्याकडे सोपवण्याची तरतूदही संविधानात नमूद केलेली आहे. मात्र या प्रकारचे प्रत्यायोजन राष्ट्रपतीद्वारे नाही तर संसदेच्या कायद्याद्वारे केले जाते. त्यानुसार केंद्रीय सूचीतील विषयावर संसदेने केलेल्या कायद्यानुसार राज्यपालाला अधिकार आणि कर्तव्य दिले जातात आणि केंद्र शासनाला संबंधित राज्याच्या संमतीशिवाय संबंधित राज्याच्या संमतीशिवाय राज्याला अधिकार आणि कर्तव्य प्रदान करण्यासाठी अधिकृत केले जाते. राज्य विधिमंडळासाठी अशी कोणतीही तरतूद देण्यात आलेली नाही असं म्हटलेलं आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील कार्याचे परस्पर प्रत्यायोजन करारानुसार किंवा कायद्याद्वारे करता येते हे यावरून स्पष्ट होते. याबाबत केंद्र शासनवर नमूद केलेल्या दोन्ही पद्धतीचा अवलंब करू शकते, तर राज्य शासन केवळ पहिली पद्धत वापरू शकते. आता बघूयात 5वं, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सहकार्य. कॉपरेशन बिटवीन द सेंटर अँड स्टेट्स. केंद्र आणि राज्यामध्ये सहकार्य आणि समन्वय सुनिश्चित करण्यासाठी राज्यघटनेमध्ये खालील तरतूद दिलेल्या आहेत. पहिली आहे, कोणत्याही आंतरराज्यीय बघा हा प्रश्न विचारला होता आत्ताच, वाद कोणता आहे तो. आता बघूया, कोणत्याही आंतरजातीय नदी आणि नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वितरण आणि नियंत्रण या संदर्भात कोणताही वाद किंवा तक्रारीचा निवाडा संसद करू शकते. दुसरं, राष्ट्रपती अनुच्छेद 263 अंतर्गत केंद्र आणि राज्यामध्ये समान हिताच्या विषयाची चौकशी आणि चर्चा करण्यासाठी आंतरराज्य परिषद स्थापन करू शकतात. अशी परिषद 1990 मध्ये स्थापन करण्यात आली होती. तिसरं, केंद्र आणि प्रत्येक राज्याचे सार्वजनिक अधिनियम, अभिलेख आणि न्यायालयीन कार्यवाही यांना संपूर्ण भारतामध्ये पूर्ण निष्ठा आणि श्रेय देण्यात यावे. चौथं, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य परस्पर संबंधाच्या स्वातंत्र्याशी संबंधित घटनात्मक तरतुदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संसद सुयोग्य प्राधिकरण नियुक्त करू शकते. मात्र अद्याप अशा कोणत्याही प्रकरणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आता बघूया 6वं, अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस. इतर कोणत्याही संघराज्याप्रमाणे भारतातही केंद्र आणि राज्याच्या अनुक्रमे केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा अशा स्वतंत्र सनदी सेवा अस्तित्वात आहे. या सेवांव्यतिरिक्त भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा या अखिल भारतीय सेवा देखील आहेत. या सेवांमधील अधिकारी केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरावरील उच्च पदावर किंवा प्रमुख पदावर कार्यरत असतात. मात्र या अधिकाऱ्यांच्या भरती आणि प्रशिक्षणाची जबाबदारी केंद्राकडे असते. या सेवावर केंद्र आणि राज्याचे संयुक्त नियंत्रण असते. अंतिम नियंत्रण केंद्र सरकारकडे तर तत्कालीन नियंत्रण राज्य सरकारकडे असते. स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात असणाऱ्या भारतीय नागरी सेवा ICS ची जागा 1947 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेने घेतली आणि भारतीय पोलीस IP ची जागा भारतीय पोलीस सेवेने घेतली.
राज्यघटनेने या दोन्ही सेवांना अखिल भारतीय सेवा म्हणून मान्यता दिली. सन 1966 मध्ये तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून भारतीय वन सेवा निर्माण करण्यात आली. कधी निर्माण करण्यात आली? 1966 मध्ये तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून. राज्यघटनेच्या अनुच्छेद 312 अंतर्गत राज्यसभेच्या ठरावानुसार नवी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे. या तिन्ही अखिल भारतीय सेवा वेगवेगळ्या राज्यामध्ये विभागल्या गेल्या आहेत. मात्र संपूर्ण देशात विखुरलेल्या या सेवांना समान हक्क, समान दर्जा आणि समान वेतनमान प्राप्त आहे. अखिल भारतीय सेवा राज्याच्या स्वायत्ततेवर आणि संरक्षणावर बंधन आणून राज्यघटनेतील संघराज्याच्या तत्वाचे उल्लंघन करीत असली तरी त्यांना खालील कारणास्तव पाठिंबा दिला जातो. पहिला कुठला आहे? या सेवा केंद्र तसेच राज्य प्रशासनाचा उच्च दर्जा राखण्यास मदत करतात. या सेवा संपूर्ण देशभरातील प्रशासकीय व्यवस्थेची एकरूपता सुनिश्चित करण्यास मदत करतात आणि या सेवा केंद्र आणि राज्यामध्ये समान हिताच्या मुद्द्यावर संपर्क, सहकार्य, समन्वय आणि संयुक्त कृती उपाययोजना करणे सुलभ करतात. संविधान सभेत अखिल भारतीय सेवा संस्थेचे औचित्य साधताना डॉक्टर बी. आर. आंबेडकरांनी पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदवले आहे. संघराज्य व्यवस्थेमध्ये दुहेरी राजनीतीप्रमाणे दुहेरी नागरी सेवाही अंतर्भूत आहे. सर्व संघ राज्यांमध्ये संघराज्य स्तरावर नागरी सेवा आणि घटक राज्य स्तरावरील नागरी सेवा अस्तित्वात असते. भारतीय संघराज्यामध्ये देखील दुहेरी राजनीतीबरोबरच दुहेरी सेवा अस्तित्वात असते. मात्र भारतातील दुहेरी नागरी सेवाबाबत एक अपवाद आहे आणि तोच विचारला जातो. प्रत्येक देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासनाचा दर्जा राखण्यासाठी दृष्टिकोनातून विशिष्ट सेवा पदांची तरतूद केली असते. अशा सेवा पदांना धोरणात्मक म्हटले जाऊ शकते. अशा धोरणात्मक पदावर नियुक्त केलेल्या नागरी सेवकाच्या गुणवत्तेबरोबरच प्रशासनाचा दर्जा अवलंबून असतो. यात शंका नाही. राज्यांचे त्यांच्या स्वतःच्या नागरी सेवा निर्माण करण्याचे अधिकार हिरावून न घेता अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याची तरतूद देखील भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहे. अखिल भारतीय स्तरावरील या सेवेमध्ये उमेदवाराची सामायिक पात्रता समान वेतन श्रेणीसह भरती केली जाते. त्याचबरोबर केवळ याच सेवेतील उमेदवाराची भारतातील धोरणात्मक पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. आता बघूया लोकसेवा आयोग, पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, जे आपण पेपर देतोय ना लोकसेवा आयोगाचे, तेच आहे ते. लोकसेवा आयोगाच्या संबंध केंद्र राज्य संबंध पुढील प्रमाणे आहेत. पहिला बघूयात राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राज्यांचे राज्यपाल करतात. मात्र त्यांची पदच्युती केवळ राष्ट्रपतीद्वारे होऊ शकते. दुसरं, संसद संबंधित राज्य विधिमंडळाच्या विनंतीवरून 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त राज्य लोकसेवा आयोग स्थापन करू शकते. या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तिसरं, राज्याच्या राज्यपालांना विनंतीवरून आणि राष्ट्रपतीच्या मान्यतेने केंद्रीय लोकसेवा आयोग केलोसेओ शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, राज्याचा कर्जा पूर्ण करू शकतो. चौथा आहे विशेष पात्रतेच्या उमेदवाराची आवश्यकता असणाऱ्या कोणत्याही सेवांसाठी संयुक्त भरतीच्या योजना तयार करण्यात आणि तिची अंमलबजावणी करण्यात केंद्रीय लोकसेवा आयोग राज्यांना 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केली असेल तर मदत करते. आता बघूयात एकात्मक न्याय व्यवस्था म्हणजे काय. इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम. भारतामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था असली तरी न्याय प्रशासनाची दुहेरी व्यवस्था अस्तित्वात नाही. राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय आणि राज्य स्तरावर उच्च न्यायालय असलेली एकात्मिक न्यायव्यवस्था स्थापन केलेली आहे. न्यायालयाची ही एकात्मिक व्यवस्था केंद्रीय कायदे तसेच राज्य कायद्याची अंमलबजावणी करते. सुधारणात्मक प्रक्रियेमधील विभिन्नता दूर करण्यासाठी एकात्मक न्यायव्यवस्था स्थापन करण्यात येते. राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती भारताचे हे बघा हे यावर प्रश्न विचारतात. राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करतात. या न्यायाधीशांची बदली आणि त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार देखील राष्ट्रपतींनाच आहेत. संसद 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक समान उच्च न्यायालय स्थापन करू शकते. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी किंवा पंजाब आणि हरियाणा राज्यासाठी एक समान उच्च न्यायालय अस्तित्वात असते. बघा हा पॉइंट महत्वाचा आहे. आता 9वं बघूयात आणीबाणीच्या काळातील संबंध, रिलेशन्स ड्युरिंग इमर्जन्सीज. पहिला आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 352 अंतर्गत कोणत्याही बाबतीत राज्याला कार्यकारी निर्देश देण्याचा अधिकार केंद्राला आहे. यानुसार राज्य सरकारचे निलंबन होत नाही, मात्र ती पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात. दुसरं, एखाद्या राज्यात अनुच्छेद 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर राज्य सरकारची कार्य आणि राज्यपाल किंवा राज्यातील इतर कोणत्याही कार्यकारी अधिकाऱ्याकडे असलेले अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेऊ शकतात. तिसरा आहे आर्थिक आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 360 अंतर्गत केंद्र शासन राज्यांना आर्थिक औचित्याचे नियम पाळण्याचे निर्देश देऊ शकते आणि राज्याच्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या पगारात कपात करण्यासह इतर आवश्यक निर्देश देऊ शकते.
बघूयात. इतर तरतुदी, अदर प्रोव्हिजन्स. केंद्राला राज्य प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरिता आवश्यक तरतुदी राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. पहिली, 355 अंतर्गत केंद्राने 2 कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येक राज्याचे बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अस्थिरतेपासून संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याच्या शासनाचा व्यवहार घटनेच्या तरतुदीनुसार सुरू असल्याची खात्री करणे. दुसरा आहे, राष्ट्रपती राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, हा पॉईंट देखील खूप महत्वाचा आहे, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पद धारण करतात. राज्यपाल राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, त्याचबरोबर तो केंद्राचा राज्यातील अभिकर्ता म्हणून काम पाहतो. राज्यपाल राज्याच्या प्रशासकीय कारभाराबाबत नियमित अहवाल केंद्राला सादर करतात. तिसरा आहे, राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्याचे राज्यपाल करतात, मात्र आयुक्ताला त्याच्या पदावरून काढण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे. हे पॉईंट महत्वाचे आहे. इतर तरतुदी. 11 घटनाबाह्य साधने. एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस वर नमूद केलेल्या घटनात्मक उपायाव्यतिरिक्त केंद्र राज्यामधील सहकार्य आणि समन्वयाला चालना देणाऱ्या घटनाबाह्य साधनांमध्ये केंद्रीय स्तरावरील अनेक सल्लागार संस्था आणि परिषदांचा समावेश आहे. बिगर संवैधानिक सल्लागार संस्थांमध्ये नीती आयोग, नियोजन आयोगाची जागा घेणारा आयोग म्हणजेच कोणता आहे तो नीती आयोग, राष्ट्रीय एकात्मता परिषद, केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण परिषद, केंद्रीय स्थानिक शासन पद्धती, विभागीय परिषद, ईशान्य भारत परिषद, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद, केंद्रीय होमिओपॅथी परिषद, परिवहन विकास परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग इत्यादींचा समावेश आहे. केंद्र राज्य संवाद अधिक सुकर करण्यासाठी अनेक विषयांवर दरवर्षी किंवा वेळोवेळी महत्त्वाच्या परिषदा आयोजित केल्या जातात. त्यापैकी काही महत्त्वाच्या परिषदा पुढे नमूद केलेल्या आहेत. राज्यपालाची परिषद राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखाली, दुसरं मुख्यमंत्र्यांची परिषद पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, तिसरं आहे मुख्य सचिवांची परिषद कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली, चौथी पोलीस महानिरीक्षकांची परिषद आणि पाचवी सरन्यायाधीशांची परिषद भारताच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली, सहावी कुलगुरूंची परिषद. बघा आता कोणत्या कोण झाले आहेत कुलगुरू, एक लेडी आहे, त्यांचं मला नाव तुम्ही कमेंट सेक्शनला कळवा, त्या नेमक्या कोण आहेत त्या. आता लेटेस्ट मध्ये तो न्यूज मध्ये आलं होतं बघा. राज्यांच्या गृहमंत्र्यांची परिषद केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, कायदा मंत्र्यांची परिषद केंद्रीय कायदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. आता वित्तीय संबंध, फायनान्शियल रिलेशन्स. राज्यघटनेच्या भाग 12 मधील अनुच्छेद 268 ते 293 केंद्र राज्याच्या वित्तीय संबंधाशी निगडित आहे. या व्यतिरिक्त वित्तीय संबंधाशी निगडित इतर तरतुदींचाही राज्यघटनेत समावेश आहे. पुढील मुद्द्यांचा आधारे या सर्व तरतुदीचा एकत्रितपणे अभ्यास केला आहे. पहिला आहे कर आकारणी अधिकारांची विभागणी, अलोकेशन ऑफ टॅक्सेशन पॉवर्स. राज्यघटनेने केंद्र आणि राज्यामध्ये कर आकारणी अधिकारांची खालील प्रकारे विभागणी केलेली आहे. पहिली, केंद्रीय सूचीत समाविष्ट असलेल्या विषयावर कर संसदेला आकारण्याचा विशेष अधिकार आहे, ज्यांची संख्या 13 आहे. 2, राज्य विधिमंडळाला राज्य सूचीमध्ये नमूद केलेल्या विषयावर कर आकारण्याचा विशेष अधिकार आहे, ज्यांची संख्या 18 आहे. 3, समवर्ती सूचीमध्ये करविषयक कोणत्याही नोंदी नमूद नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास करविषयक कायद्याच्या संदर्भात समवर्ती अधिकार क्षेत्र उपलब्ध नाही. मात्र 2016च्या 101व्या घटनादुरुस्ती कायद्याने वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातील विशेष तरतूद याला अपवाद ठरली आहे. या घटनादुरुस्तीने संसद आणि राज्य विधिमंडळांना वस्तू आणि सेवा करासंबंधित कायदे करण्यासाठीचा समवर्ती अधिकार प्रदान केला आहे. या संदर्भात काय आहे, 2016च्या 101व्या घटनादुरुस्ती कायद्याने अनुच्छेद 246A राज्यघटनेत समाविष्ट केला. आता बघूयात चौथं, कर आकारणी संबंधीचा अवशिष्ट म्हणजे शेष अधिकार म्हणजे 3 पैकी कोणत्याही सूचित न नमूद केलेल्या विषयावर कर लादण्याचा अधिकार संसदेकडे निहित आहे. या तरतुदीनुसार संसदेने उपहार कर, मालमत्ता कर आणि व्यय कर लागू केलेला आहे. संविधानाने कर आकारणी व वसुली करण्याचा अधिकार आणि आकारणी आणि वसुली केलेल्या कराच्या रकमेचा विनियोजन करण्याचा अधिकार यांच्यातील तफावत स्पष्ट केलेली आहे. उदाहरणार्थ, आयकराची आकारणी आणि वसुली केंद्राकडून केली जाते, मात्र त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे केंद्र आणि राज्यामध्ये वितरण केले जाते. राज्यघटनेने राज्याच्या कर आकारणी अधिकारावर खालील निर्बंध घातलेले आहेत, ते बघूयात. पहिला आहे, राज्यांचे विधिमंडळ व्यवसाय, व्यापार, धंदे आणि रोजगार यावर कर आकारणी करू शकते, मात्र अशा करांची एकूण वार्षिक देयक रक्कम 2500 रुपयांपेक्षा जास्त नसावी. दुसरं, राज्य विधिमंडळाला खालील 2 प्रकारांमध्ये वस्तू किंवा सेवांच्या किंवा दोन्हीच्या पुरवठ्यावर कर लादण्यास मनाई आहे. पहिला आहे, असा पुरवठा राज्याबाहेर होत असल्यास आणि असा पुरवठा आयात किंवा निर्याती दरम्यान होत असल्यास, त्याचबरोबर वरील प्रकरणामध्ये कोणत्याही निकषांच्या आधारावर कर आकारणी करावी हे ठरवण्याचा अधिकार
अधिकार संसदेकडे देण्यात आला आहे. तिसरं, राज्याचे विधिमंडळ विजेच्या वापरावर किंवा विक्रीवर कर आकारणी करू शकते, मात्र केंद्राकडून वापरल्या जाणाऱ्या किंवा केंद्रास विक्री केलेल्या विजेवर किंवा केंद्राद्वारे किंवा संबंधित रेल्वे कंपनीद्वारे कोणत्याही रेल्वेच्या जोडणी, देखभाल किंवा कामकाजासाठी वापरण्यात आलेल्या विजेवर राज्य विधिमंडळे कोणत्याही प्रकारचा कर आकारू शकत नाही. चौथं, काय कोणतीही आंतरराज्यीय नदी किंवा नदी खोऱ्याचे विनियमन किंवा विकास करण्यासाठी संसदेने कायद्याद्वारे स्थापन केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाने साठवलेल्या, निर्माण केलेल्या, वापर केलेल्या, वितरित केलेल्या किंवा विक्री केलेल्या पाण्याचा किंवा विजेच्या बाबतीत राज्य विधिमंडळ कर आकारणी करू शकते, मात्र असा कायदा अंमलात आणण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून त्यावर राष्ट्रपतीची संमती घेणे आवश्यक आहे. आता दुसरा आहे कर महसुलीचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स रेव्हेन्यूज. सन 2000च्या 80व्या घटना दुरुस्ती. बघा, 2000चा 80वी घटना दुरुस्ती अशा पद्धतीचे म्हणजे इयर देतात आणि कोणती घटना दुरुस्ती असं जोड्या लावायला विचारतात. असा पॅटर्न आता जास्त ट्रेंडिंग आहे, त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने सध्या ऐकून घ्या. सन 2000च्या 80व्या घटना दुरुस्ती कायदा आणि 2016चा 101व्या सुधारणा कायद्याने केंद्र आणि राज्यांमधील कर महसुलाच्या वितरणाबाबत अनेक बदल केलेले आहेत. 10व्या वित्त आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी 80वी घटना दुरुस्ती लागू करण्यात आली होती. आयोगाच्या शिफारसीनुसार विशिष्ट केंद्रीय कर आणि शुल्कातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी 29% राज्यांना देण्यात यावे. ही पद्धत हस्तांतरणाची पर्यायी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना 1 एप्रिल 1996 पासून पूर्वलक्षीपणे अंमलात आणली गेली. या सुधारणेने निगम कर आणि सीमा शुल्कासारखे अनेक केंद्रीय कर आणि शुल्कांना आयकराच्या शेती उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नावरील कर बरोबरीने आणले आहे. 101व्या घटना दुरुस्तीने देशात नाही तर देशात नवीन कर प्रणाली, वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानुसार वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठ्याचा प्रत्येक व्यवहारावर वस्तू व सेवा कर आकारण्यासाठी कायदे करण्यासाठीचे अधिकार संसद आणि राज्य विधिमंडळाला देण्यात आले आहेत. वस्तू व सेवा कराने केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आकारल्या जाणाऱ्या अनेक अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. करांचा प्रपातन प्रभाव, कॅस्केडिंग इफेक्ट नष्ट करत वस्तू आणि सेवांसाठी एक सामान्य राष्ट्रीय बाजारपेठ अस्तित्वात आणणे हा वस्तू व सेवा कराचा हेतू आहे. या घटना दुरुस्तीद्वारे वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित खाली नमूद केलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष करांचा वस्तू व सेवा करामध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिलं, केंद्रीय उत्पादन शुल्क. दुसरं, अतिरिक्त उत्पादन शुल्क. 3, औषधी व प्रसाधन सिद्ध पदार्थ उत्पादन शुल्क अधिनियम 1955 अंतर्गत आकारले जाणारे उत्पादन शुल्क. 4, सेवा कर. 5, अतिरिक्त सीमा शुल्क जे सामान्यतः प्रतिशुल्क म्हणून ओळखले जाते. 6, सीमा शुल्काचे विशेष अतिरिक्त शुल्क. आणि 7, केंद्रीय अधिभार आणि उपकर. त्याचबरोबर या घटना दुरुस्तीद्वारे वस्तू आणि सेवाच्या पुरवठ्याशी संबंधित खाली नमूद केलेल्या करांचा वस्तू व सेवा करामध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिला आहे राज्य मूल्यवर्धित कर, विक्री कर. दुसरं, करमणूक कर. स्थानिक, बघा हे विचारतं बरं, 101वी घटना दुरुस्ती अंतर्गत येते हे सगळं. तर करमणूक कर स्थानिक संस्थांद्वारे आकारला जाणाऱ्या करा व्यतिरिक्त. आणि तिसरा, केंद्रीय विक्री कर केंद्राद्वारे आकारला आणि संकलित केला जाणारा. 4, जकात आणि प्रवेश कर. 5, खरेदी कर. 6, चैनीच्या वस्तूवरील कर. 7, लॉटरी, सट्टेबाजी आणि जुगारीवरील कर. आणि 8, राज्य अधिभार आणि उपकर. या घटना दुरुस्तीने सेवा कराशी संबंधित अनुच्छेद 268A व केंद्र सूचीतील नोंद 92C मधील विषय रद्द केले. या दोन्ही तरतुदीचा 2003च्या 88व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला होता. सेवा व कर आकारणी केंद्राद्वारे तर त्याची वसुली आणि विनियोजन केंद्र आणि राज्य या दोन्हीकडून केले जात असे. वरील 2 सुधारणांनंतर म्हणजे 80व्या आणि 101व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र आणि राज्यामधील कर महसुलाच्या वितरणाच्या संदर्भात वर्तमान स्थिती खालीलप्रमाणे आहे. आहे केंद्र शासनाद्वारे आकारण्यात आलेले मात्र राज्याकडून संकलन आणि विनियोजन केले जाणारे कर अनुच्छेद 268 या श्रेणीत बिल ऑफ एक्सचेंज, धनादेश, प्रॉमिसरी नोट्स, विम्याच्या पॉलिसी, शेअर्सचे हस्तांतरण आणि इतरावरील मुद्रांक शुल्काचा समावेश होतो. एखाद्या राज्यामध्ये आकारल्या जाणारे या शुल्कापासून मिळणारे उत्पन्न भारताच्या एकत्रित निधीमध्ये न जाता संबंधित राज्याच्या तिजोरीमध्ये जाते. केंद्र शासनाद्वारे आकारणी आणि संकलित केला जाणारा मात्र राज्यांना नेमून देण्यात आलेले कर अनुच्छेद 269 मध्ये नमूद केलेल्या करांचा या प्रकारामध्ये समावेश होता. एक आहे आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य व्यवहारामध्ये वस्तूंच्या वृत्तपत्राव्यतिरिक्त अन्य वस्तू विक्रीवर किंवा खरेदीवरील कर. दुसरं, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य व्यवहारामध्ये वस्तूच्या पाठणीवरील कर.
या करांचे निव्वळ उत्पन्न भारताच्या एकत्रित निधीमध्ये न जाता संसदेने ठरवून दिलेल्या तत्वानुसार संबंधित राज्याच्या तिजोरीमध्ये जाते. आता तिसरा आहे आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य व्यवहारामध्ये वस्तू आणि सेवा कराची आकारणी आणि संकलन. अनुच्छेद 269 269. आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य व्यवहारामध्ये वस्तू आणि सेवाच्या पुरवठ्यावर वस्तू आणि सेवा कर जीएसटी आकारला आणि संकलित केला जातो, परंतु जीएसटी कौन्सिलच्या शिफारसीनुसार संसदेने दिलेल्या पद्धतीने हा कर केंद्र आणि राज्यामध्ये विभागला जातो. याशिवाय पुरवठा करण्याचे ठिकाण आणि आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य व्यवहारामध्ये वस्तू किंवा सेवा किंवा या दोन्हीचा पुरवठा केव्हा होतो हे ठरवण्यासाठी तत्वे तयार करण्याचा अधिकार संसदेला आहे. आता बघूया केंद्राने आकारणी आणि संकलित केलेले मात्र केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात आलेले येणारे करार. अनुच्छेद 270. या प्रकारच्या करामध्ये खालील कर वगळता केंद्र सूचीमधील नमूद केलेले सर्व कर आणि शुल्क यांचा समावेश होतो. पहिला अनुच्छेद 268, 269 आणि 269A मध्ये नमूद शुल्क आणि कर वर नमूद केल्याप्रमाणे. 2. अनुच्छेद 271 मध्ये नमूद करणारे कर आणि शुल्कावरील अधिभार याचा खाली उल्लेख केलेला आहे. आणि 3. विशिष्ट उद्देशांसाठी लावलेला कोणताही उपकर या कर शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाच्या वितरणाची पद्धत वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती ठरवतात. आता बघूया केंद्राच्या प्रयोजनाकरिता केंद्राच्या विवक्षित शुल्क आणि करावर आकारलेला अधिभार सरचार्ज. अनुच्छेद 271 म्हणजे 271, संसद अनुच्छेद 269 आणि 270 मध्ये नमूद केलेल्या कर आणि शुल्कावर वर उल्लेख केलेल्या अधिभार आकारू शकते. अशा अधिभाराचे संपूर्ण उत्पन्न केवळ केंद्राकडे जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे असल्यास या अधिभाराच्या संदर्भात राज्यांना कोणताही वाटा मिळत नाही, मात्र वस्तू आणि सेवा कराला जीएसटी अधिभारातून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच हा अधिभार जीएसटी वर लादला जाऊ शकत नाही. आता बघत राज्यांनी आकारलेले आणि संकलित केलेलं आणि विनियोजन करावयाचे कर हे कर केवळ राज्याच्या अखत्यारीत असतात. राज्य सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या या कराची एकूण संख्या 18 आहे. हे कर पुढील प्रमाणे आहे. जमीन महसूल, कृषी उत्पन्नावरील कर, शेतजमिनीच्या संदर्भातील वारसा हक्काबाबतची शुल्क, शेतजमिनीच्या संदर्भात आकारले जाणारे मालमत्ता शुल्क, जमीन आणि इमारतीवरील कर, खनिज हक्कावरील कर, मानवी उपभोगासाठी मादक पदार्थावरील अबकारी शुल्क, अफू, भारतीय भांग आणि इतर अंमली पदार्थ आणि मादक द्रव्ये यात औषधे आणि सौंदर्य प्रसाधनाच्या निर्मितीसाठी वापरलेल्या अल्कोहोल द्रव्यावरील कराचा समावेश होत नाही. 8 आहे विजेचा वापर किंवा विक्री यावरील कर, कच्चे खनिज तेल, हायस्पीड डिझेल, मोटर स्पिरिट ज्याला पेट्रोल म्हणून ओळखले जाते, नैसर्गिक वायू, विमानाचे इंधन आणि मानवी उपभोगासाठी अल्कोहोलयुक्त मद्य यांच्या विक्रीवरील कर. मात्र यात अशा वस्तूंच्या आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाणिज्य व्यवहारादरम्यान होणाऱ्या विक्रीचा समावेश होत नाही. 10 आहे रस्ते किंवा आंतरदेशीय जल वाहतुकीद्वारे ने-आण केल्या जाणाऱ्या वस्तू आणि प्रवाशावरील कर, वाहनावरील कर, प्राणी आणि बोटांवरील कर, जकात कर, व्यवसाय, व्यापार, धंदे, रोजगार यावरील कर, कॅपिटेशन कर, पंचायत किंवा नगरपालिका किंवा प्रादेशिक परिषद किंवा जिल्हा परिषद यांनी आकारलेला आणि संकलन केलेला करमणूक कर, कागदपत्रावरील मुद्रांक शुल्क, केंद्र सूचीमध्ये नमूद केलेल्या विषयाव्यतिरिक्त. आणि 18 राज्य सूचीमध्ये नमूद केलेल्या विषयासंदर्भातील शुल्क, न्यायालयाने आकारलेले शुल्क वगळता. आता 3 बघूया करोत्तर महसुलीचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॉन टॅक्स रेव्हेन्यूज. मध्ये काय दिलेलं आहे? केंद्राच्या करोत्तर महसुलाचे प्रमुख स्रोत पुढील प्रमाणे आहेत: पोस्ट आणि तार, रेल्वे, बँक व्यवहार, माहिती प्रसारण, नाणी आणि चलन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, राजगामिता आणि व्यपगत आणि अन्य असं दिलेलं आहे. यामध्ये राज्यांच्या करोत्तर महसुलाचे प्रमुख स्रोत पुढीलप्रमाणे: सिंचन, वने, मत्स्यपालन, राज्याच्या सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम, राजकामिता आणि व्यपगत. हे नेमकं काय होते हे मलाही कळलेलं नाही आहे. आणि 6 अन्य. आता 4 बघूयात राज्यांना सहाय्यक अनुदान, ग्रँट्स इन एड टू स्टेट्स. केंद्र आणि राज्यामध्ये करांची वाटणी करण्याबरोबरच राज्यघटनेने केंद्राच्या संसाधनांमधून राज्यांना सहाय्यक अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. सहाय्यक अनुदानाचे 2 प्रकार आहेत: वैधानिक अनुदान आणि विवेकाधीन अनुदान. आता 1 मिनिट मी बघून घेऊया किती आहे पान, म्हणजे तुम्ही सुद्धा थोडेच आहे, वाचून घेऊयात. वैधानिक अनुदान कलम 275 नुसार संसदेला आर्थिक मदतीची
गरज असलेल्या राज्यांना प्रत्येक राज्याला नाही अनुदान देण्याचा अधिकार देण्यात आला. या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या रकमेचे आर्थिक सहाय्य निश्चित करता येऊ शकते. या रकमा दरवर्षी भारताच्या एकत्रित निधीवर प्रभारित असतात. या सर्वसाधारण तरतुदी व्यतिरिक्त राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी किंवा आसाम राज्यासह इतर राज्यातील अनुसूचित क्षेत्राबाबत प्रशासनाचा स्तर उंचावण्यासाठी विशिष्ट अनुदानाची तरतूदही केलेली आहे. अनुच्छेद 275 अंतर्गत वैधानिक अनुदान सामान्य आणि विशिष्ट अशा दोन्ही स्वरूपाचे राज्यांना वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार दिले जाते. विवेकाधीन अनुदान अनुच्छेद 282 नुसार केंद्र आणि राज्यांना कोणत्याही सार्वजनिक उद्देशासाठी कोणतेही अनुदान देण्याचे अधिकार आहेत. या संदर्भात असे अनुदान देणे केंद्र किंवा राज्याच्या संबंधित वैधानिक क्षमतेमध्ये असण्याची आवश्यकता नाही. या तरतुदीनुसार केंद्र सरकार राज्यांना अनुदान देते. हे अनुदान देण्याबाबत केंद्रावर कोणतेही बंधन नसून ही बाब पूर्णतः स्वेच्छाधीन आहे. त्यामुळेच या प्रकारच्या अनुदानांना विवेकाधीन अनुदान म्हटले जाते. या अनुदानामध्ये दुहेरी उद्देश आहे. योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राज्याला आर्थिक मदत करणे आणि राष्ट्रीय योजना कार्यान्वित करताना राज्यावर प्रभाव पाडण्यासाठी आणि योग्य समन्वय साधण्यासाठी केंद्राला जमेची बाजू मिळवून देणे. आणि इतर अनुदान म्हणजे काय? राज्यघटनेने तिसऱ्या प्रकारच्या सहाय्यक अनुदानाची तरतूद दिलेली आहे. मात्र ही तरतूद तात्पुरत्या कालावधीसाठी होती. यानुसार आसाम, बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल राज्यांना ताग आणि ताग उत्पन्नावरील निर्यात शुल्काच्या बदल्यात अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली होती. राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारात आल्यापासून 10 वर्षाच्या कालावधीसाठी हे अनुदान देण्यात येणार होते. सदर अनुदानाची रक्कम भारताच्या एकत्रित निधीवर प्रभारित करण्यात आली आणि वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार संबंधित राज्यांना देण्यात आली. आता 5वं बघूयात. वस्तू आणि सेवा कर परिषद, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काउन्सिल. वस्तू आणि सेवा कराच्या जीएसटी सुकर आणि कार्यक्षम प्रशासनासाठी केंद्र आणि राज्यामध्ये सहकार्य आणि समन्वय असणे आवश्यक आहे. या संदर्भात विचार विनिमयाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 2016च्या 101व्या घटना दुरुस्ती कायद्याने वस्तू आणि सेवा कर परिषद किंवा जीएसटी परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. अनुच्छेद 279A अंतर्गत राष्ट्रपतींना आदेशाद्वारे वस्तू व सेवा कर परिषद स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला. ही परिषद म्हणजे केंद्र आणि राज्याचा संयुक्त मंच आहे. ही परिषद केंद्र आणि राज्यांना खालील बाबींसंदर्भात शिफारशी करते. कुठल्या आहेत त्या शिफारशी ते आपण बघूयात. अ दिला आहे केंद्र राज्यांनी स्थानिक राज्य संस्थांनी आकारलेले कर, उपकर आणि अधिभार जीएसटी मध्ये विलीन करण्याबाबत. आज जीएसटी लागू केलेल्या किंवा जीएसटी मधून सूट मिळू शकणाऱ्या वस्तू आणि सेवा, जीएसटी संदर्भातील कायदे, इतर कर आकारणीची तत्वे, आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य व्यवहारादरम्यान पुरवठ्यावर आकारला जाणारा जीएसटीचे विनियोजन आणि पुरवठ्याच्या जागेवर नियंत्रण ठेवणारी तत्वे, मोठी उलाढालीची अशी मर्यादा निश्चित करणे ज्यापेक्षा कमी असलेल्या वस्तू आणि सेवांना जीएसटी मधून सूट दिली जाऊ शकते. आणि आहे जीएसटीच्या टप्प्यासह आधारभूत दर किमान दरासह ठरवणे. आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या काळात अतिरिक्त महसूल गोळा करण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी कोणतेही दर किंवा विशेष दर लागू करणे. आता बघूयात वित्तीय आयोग, फायनान्स कमिशन म्हणजेच काय? अनुच्छेद 280 मध्ये वित्त आयोगाची अर्धन्यायिक स्वरूपाची संस्था म्हणून स्थापना करण्याची तरतूद दिलेली आहे. राष्ट्रपती दर 5 व गरज असल्यास त्या अगोदर देखील वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात. आयोगाने खालील बाबीवर राष्ट्रपतींना शिफारसी करणे आवश्यक आहे. कर महसुलाच्या निव्वळ उत्पन्नाचे केंद्र आणि राज्यामध्ये वाटप, राज्यामधील वितरण व अशा उत्पन्नाचे संबंधित समभाग, राज्यांना केंद्राकडून म्हणजेच भारताच्या एकत्र निधीतून मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानावर नियंत्रण ठेवणारी तत्वे. राज्य वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीच्या आधारे राज्यातील पंचायती आणि नगरपालिकाच्या संसाधनांना पूरक म्हणून राज्याच्या एकत्रित निधीमध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, राष्ट्रपतींनी सुयोग्य वित्तीय हितासाठी विहित केलेल्या इतर कोणतीही बाब. सन 1960 पर्यंत आयोगाने आसाम, बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ताग आणि ताग उत्पन्नावरील निर्यात शुल्काच्या प्रत्येक वर्षाच्या निव्वळ उत्पन्नाच्या कोणत्याही वाट्याचा बदल्यात दिली जाणारी रक्कम निश्चित करण्याचे काम केले. राज्यघटनेने वित्त आयोगाची कल्पना भारताच्या आर्थिक संघराज्याद्वारे संतुलित साधणारा घटक अशी केलेली आहे. आता बघूया 7. राज्यांच्या हिताचे संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ द स्टेट्स इंटरेस्ट. आर्थिक बाबींसंदर्भात राज्याच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खालील विधेयके संसदेत केवळ राष्ट्रपतीच्या शिफारसीद्वारे मांडली जाऊ शकतात असे राज्यघटनेमध्ये नमूद केलेले आहे. राज्यांना स्वारस्य असलेला कोणताही कर किंवा शुल्क लादणारे किंवा बदलणारे विधेयक भारतीय आयकराशी संबंधित अधिनियमामध्ये नमूद करणाऱ्या कृषी उत्पन्न या अभिव्यक्तीचा अर्थ बदलणारे विधेयक, राज्यांना त्या तत्वाच्या आधारावर धनवितरण केले जाते किंवा केले जाऊ शकते अशा तत्वावर परिणामकारक ठरणारे विधेयक आणि केंद्राच्या प्रयोजनासाठी कोणत्याही निर्दिष्ट कर किंवा शुल्कावर कोणताही अधिभार लादणारे विधेयक, राज्यांना स्वारस्य असलेला कोणताही कर किंवा शुल्क या अभिव्यक्तीचा अभिप्रेत अर्थ पुढील प्रमाणे आहे असा की कर किंवा शुल्क
ज्याच्या निव्वळ उत्पन्नाचा संपूर्ण किंवा काही भाग एखाद्या राज्याला नियुक्त केला जातो, किंवा असा कर किंवा शुल्क ज्याचा निव्वळ उत्पन्नाची एखाद्या राज्याला देय असणारी रक्कम भारताच्या एकत्रित निधीतून दिली जाते. निव्वळ उत्पन्न म्हणजे अर्थ काय होतं बघूया. कर किंवा शुल्काची रक्कम वजा संकलनाची किंमत असा आहे. कोणत्याही क्षेत्रातील कर किंवा शुल्काबाबतचे निव्वळ उत्पन्न भारताचे नियंत्रक आणि महालेख परीक्षकाद्वारे निश्चित आणि प्रमाणित केली जाते. हे प्रमाणपत्र अंतिम मानले जाते. आता बघूयात 8. केंद्र आणि राज्याकडून कर्ज घेणे. बॉरोइंग बाय द सेंटर अँड द स्टेट्स. केंद्र आणि राज्याच्या केंद्र कर्ज काढण्याच्या अधिकाराबाबत राज्यघटनेत खालील तरतुदी दिलेल्या आहेत त्या बघूयात. केंद्र शासन भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर किंवा हमी देऊन भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा राज्यक्षेत्राबाहेरून कर्ज घेऊ शकते. या दोन्ही बाबत मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार संसदेकडे आहे. मात्र आजतागायत असा कोणताही कायदा संसदेने लागू केलेला नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकार राज्याच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर किंवा हमी देऊन भारताच्या राज्यक्षेत्रात परदेशात नाही, फक्त भारताच्या राज्य क्षेत्रात कर्ज घेऊ शकते. दोन्ही बाबतीत मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार राज्याच्या विधिमंडळाकडे असतो. केंद्र सरकार कोणत्याही राज्याला केंद्र देऊ शकते किंवा कोणत्याही राज्याने घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात हमी देऊ शकते. असे कर्ज देण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेली कोणती रक्कम भारताच्या एकत्रित निधीवर प्रभारित असते. आता बघा, केंद्र राज्याला दिलेल्या कर्जाची किंवा ज्या कर्जाच्या संदर्भात केंद्राने हमी दिलेली आहे त्याची थकबाकी राहिली असल्यास संबंधित राज्य केंद्राच्या संमतीशिवाय कोणतीही कर्ज घेऊ शकत नाही. आता 9 बघूयात. आंतरशासकीय कर विमुक्ती. इंटर गव्हर्नमेंटल टॅक्स इम्युनिटीज. इतर कोणत्याही संघ राज्यघटनेप्रमाणे भारतीय राज्यघटनेत परस्पर कर आकारणीपासून विमुक्तीचा नियम दिलेला आहे. या संदर्भात तरतुदी पुढील प्रमाणे आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. दिला आहे त्याच्यामधील आंतरशासकीय कर विमुक्ती यामध्ये दोन भाग आहे. अ आणि आ मध्ये आहे. तर पहिला वाचून घेऊयात. राज्य कर आकारणीतून केंद्रीय मालमत्तेला सूट. राज्य किंवा राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाने लादलेल्या नगरपालिका, जिल्हा मंडळे, पंचायती इत्यादी सर्व करामधून केंद्राच्या मालमत्तेला सूट देण्यात आलेली आहे. मात्र ही सूट रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे. इथे मालमत्ता या संज्ञेमध्ये जमीन, इमारती, जंगम मालमत्ता, समभाग, कर्जे, पैशामध्ये मोल केली जाऊ शकणारी प्रत्येक गोष्ट, जंगम किंवा स्थावर आणि मूर्त किंवा अमूर्त अशा सर्व प्रकारची मालमत्ता यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त सदर मालमत्तेचा वापर सार्वभौम लष्करी दल किंवा व्यावसायिक हेतूंसाठी केला जाऊ शकतो. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या महामंडळे किंवा व्यापारी संस्थांना राज्य कर किंवा स्थानिक कर आकारणीपासून सूट मिळत नाही. याचे कारण म्हणजे महामंडळे किंवा व्यापारी संस्थांना स्वतंत्र कायदेशीर संस्था मानली जाते. राज्याच्या मालमत्तेला किंवा उत्पन्नाला केंद्रीय कर आकारणीतून सूट. राज्याच्या मालमत्ता आणि उत्पन्नाला केंद्रीय कर आकारणीतून सूट देण्यात आली आहे. असे उत्पन्न सार्वभौम कार्य किंवा व्यावसायिक कार्यामधून प्राप्त झालेले असू शकते. मात्र संसदेने तरतूद केल्यास केंद्र शासन एखाद्या राज्याच्या व्यावसायिक उपक्रमावर कर आकारू शकते. या व्यतिरिक्त संसद कोणताही विशिष्ट व्यापार किंवा व्यवसाय शासनाच्या सामान्य कामकाजासंदर्भात अनुषंगित घोषित करू शकते. त्यानंतर संबंधित व्यवसाय करपात्र ठरत नाही. विशेष म्हणजे राज्यामध्ये स्थित असणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाच्या मालमत्ता आणि उत्पन्नाला केंद्रीय कर आकारणीतून सूट दिलेली नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या मालकीच्या महामंडळाच्या आणि व्यापारी संस्थांच्या मालमत्ता किंवा उत्पन्नावर केंद्राकडून कर आकारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने एका सल्लागार मतात 1963 असे म्हटले आहे की केंद्रीय कर आकारणीच्या संदर्भात एखाद्या राज्याला देण्यात आलेली विमुक्ती सीमा शुल्क किंवा अबकारी कराच्या बाबतीत लागू होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास केंद्र शासन एखाद्या राज्याने आयात केलेल्या किंवा निर्यात केलेल्या वस्तूवर सीमा शुल्क किंवा राज्याने निर्माण केलेल्या किंवा उत्पादित केलेल्या वस्तूवर अबकारी शुल्क लावू शकते. आता बघूया 10 आणीबाणीचे परिणाम. इफेक्ट्स ऑफ इमर्जन्सीज. केंद्र राज्यामधील वित्तीय संबंध आणीबाणीच्या काळात बदलतात. त्याचे स्वरूप खालील प्रमाणे आहेत. पहिला, राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा अनुच्छेद 352 अंतर्गत केल्यानंतर राष्ट्रपती केंद्र आणि राज्यामधील महसुलाच्या घटनात्मक वितरणात बदल करू शकतात. त्यानुसार राष्ट्रपती केंद्राकडून राज्यांना होणारे वित्तीय हस्तांतरण, करवाटप आणि अनुदान दोन्ही कमी किंवा रद्द करू शकतात. आणीबाणी संपुष्टात असलेल्या वित्तीय वर्षाच्या अखेरीपर्यंत असे बदल चालू राहतात. आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणीची उद्घोषणा अनुच्छेद 360 अंतर्गत केल्यानंतर केंद्र शासन राज्यांना पुढील बाबतीत निर्देश देऊ शकते. वित्तीय औचित्यासंदर्भात
विनिर्दिष्ट नियमांचे पालन करणे, राज्याच्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व वर्गातील व्यक्तीचे वेतन आणि भत्ते कमी करणे आणि सर्व धनविधेयके आणि इतर वित्तीय विधेयके राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणे. केंद्र राज्य संबंधाचा आढावा. ट्रेंड्स इन सेंटर स्टेट रिलेशन्स. सन 1967 पर्यंत केंद्र आणि बहुतांश राज्यामध्ये एकाच पक्षाचे सरकार अस्तित्वात असल्याचे केंद्र राज्य संबंधित सुरळीत होते. सन 1967च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा 9 राज्यांमध्ये पराभव झाला आणि पक्षाची केंद्रातील स्थिती कमकुवत झाली. या बदललेल्या राजकीय परिस्थितीने केंद्र राज्य संबंधात एका नव्या युगाची सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या वाढत्या केंद्रीकरणाला आणि हस्तक्षेपाला राज्यामधील बिगर काँग्रेस सरकारना विरोध केला. त्यांनी राज्यांच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित केला आणि राज्यांना अतिरिक्त अधिकार देण्याची आणि अधिक आर्थिक संसाधने पुरवण्याची मागणी केली. त्यामुळे केंद्र राज्य संबंधात तणाव आणि विवाद निर्माण झाले. केंद्र राज्य संबंधामध्ये तणावाचे मुद्दे. टेन्शन एरियाज इन सेंटर स्टेट रिलेशन्स. केंद्र आणि राज्यामध्ये तणाव आणि वाद निर्माण करणारे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. पहिला असा की राज्यपालांच्या नियुक्ती आणि बडतर्फीची पद्धत. दुसरा, राज्यपालाची भेदभावाची आणि पक्षपाती भूमिका. 3, पक्षीय स्वार्थासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे. 4, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यामध्ये केंद्रीय लष्करी दलांना तैनाती करणे. 5, राष्ट्रपतीच्या विचारार्थ राज्य विधेयकांना रोखून धरणे. 6, राज्यांना अर्थसहाय्य करताना भेदभाव करणे. 7, राज्याच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात नियोजन आयोगाची भूमिका. 2015 मध्ये नीती आयोगाने त्याची जागा घेईपर्यंत. 8, अखिल भारतीय सेवांचे व्यवस्थापन. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा. 9, राजकीय हेतूंसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करणे. 10, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चौकशी आयोग नियुक्त करणे. 11, वित्त विभाजन. केंद्र आणि राज्यामध्ये. 12, राज्यसूचीवर केंद्राने केलेले अतिक्रमण. 13, राज्याकडून केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी आणि 14, केंद्रीय चौकशी विभाग, अंमलबजावणी संचालनालय इत्यादी केंद्रीय यंत्रणांची कार्यपद्धती. केंद्र राज्य संबंधामध्ये मुद्दे 1960 पासून विचाराधीन आहेत. याबाबत पुढील विकास प्रक्रिया पार पडल्या आहेत त्या बघूयात. प्रशासकीय सुधारणा आयोग. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन्स. केंद्र सरकारने 1966 मध्ये मोरारजी देसाई त्यानंतर ते के हनुमंथय्या यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या 6 सदस्यीय पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग ARC स्थापन केला. केंद्र राज्य संबंधाचे परीक्षण करणे हे या आयोगाचे मुख्य कार्य होते. केंद्र राज्य संबंधामध्ये विविध मुद्द्यांचे सखोल परीक्षण करण्यासाठी आयोगाने MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन केला. प्रशासकीय सुधारणा आयोगाने या अभ्यास गटाचा अहवालावर आधारित स्वतःचा अहवाल 1969 मध्ये केंद्र सरकारला सादर केला. सदर अहवालात केंद्र राज्य संबंधामध्ये सुधारणा करण्यासाठी 22 शिफारसी नमूद केल्या होत्या. त्यातील महत्त्वाच्या शिफारसी पुढील प्रमाणे आहेत. पहिली, संविधानाच्या अनुच्छेद 263 अंतर्गत आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करणे. दुसरी, राज्यपाल पदावर सार्वजनिक जीवन आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेल्या आणि निष्पक्ष वृत्तीच्या व्यक्तीची नियुक्ती करणे. 3, राज्यांना कमाल मर्यादेपर्यंत अधिकार सुपूर्द करणे. 4, राज्यांचे केंद्रावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी राज्यांना अधिक आर्थिक संसाधने हस्तांतरित करणे. 5, राज्यांच्या विनंतीनुसार किंवा अन्य प्रकारे राज्यामध्ये केंद्रीय लष्करी दल तैनात करणे. प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारसीवर केंद्र सरकारने कोणती कार्यवाही केली नाही. आता राजमन्ना समिती बघा, ही एकतर फिल इन द ब्लँक्स मध्ये, जोड्या लावामध्ये आणि कुठली समिती आहे असं देखील अशा 3 टाईपच्या प्रश्नामध्ये ही राजमन्नार समिती विचारली जाते. राजमन्नार कमिटी सन 1969 मध्ये तमिळनाडू सरकारने DMK केंद्र राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी राज्यांना अधिक स्वायत्ता मिळवून देण्यासाठी राज्यघटनेत सुधारणा सुचवण्यासाठी डॉक्टर P.V. राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती नेमली. या समितीने 1971 मध्ये तमिळनाडू सरकारला आपला अहवाल सादर केला. समितीने देशातील विद्यमान केंद्रीकरणाकडे झुकणाऱ्या एकात्मक शासन व्यवस्थेची कारणे नमूद केली. त्यामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होता. पहिली आहे, राज्यघटनेतील काही तरतुदी केंद्राला विशेष अधिकार प्रदान करतात. दुसरं, केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच पक्षाची सत्ता असणे. तिसरं, राज्याच्या वित्तीय संसाधनाचा अभाव असणे आणि त्यामुळे अर्थसहाय्यासाठी केंद्रावर अवलंबून राहणे. आणि 4, केंद्रीय नियोजन प्रक्रिया आणि नियोजन आयोगाची भूमिका. समितीच्या महत्त्वाच्या शिफारसी पुढील प्रमाणे आहेत, त्या बघून घेऊयात. पहिली अशी शिफारस आहे, आंतरराज्य परिषद त्वरित स्थापन करण्यात यावी. दुसरं, वित्त आयोग ही कायमस्वरूपी संस्था असावी. तिसरं, नियोजन आयोग बरखास्त करून त्याच्याऐवजी एक वैधानिक संस्था स्थापन करणे. 4, अनुच्छेद 356, 357 आणि 365 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावेत. 5, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत राज्य मंत्रालयाने पदावर राहण्याची तरतूद वगळण्यात यावी. 6, केंद्रसूची आणि समवर्ती सूचीतील काही विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. 7, अवशिष्ट अधिकार
राज्यांना देण्यात यावे. आणि 8 अखिल भारतीय सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा रद्द कराव्यात. केंद्र सरकारने राजमंडळ समितीच्या शिफारसीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आता बघूयात आनंदपूर साहिब ठराव. काय होता तो आनंदपूर साहिब रिझोल्युशन? सन 1973 मध्ये अकाली दलाने पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे झालेल्या बैठकीत राजकीय आणि धार्मिक अशा दोन्ही मागण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव आनंदपूर साहिब ठराव म्हणून ओळखला जातो. केंद्राचे अधिकार क्षेत्र केवळ संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, संदेशवहन आणि चलन यापुरते मर्यादित असावे आणि ते सर्व अवशिष्ट अधिकार राज्यांना देण्यात यावे अशी मागणी या ठरावानुसार करण्यात आली. राज्यघटनेला खऱ्या अर्थाने संघराज्य स्वरूप दिले पाहिजे आणि केंद्र शासनाच्या व्यवहारात सर्व राज्यांना समान अधिकाराने प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे असाही या ठरावात नमूद केलेले होते. पश्चिम बंगाल जाहीरनामा, वेस्ट बेंगाल मेमोरंडम. आता बघूयात. सन 1977 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने साम्यवादी नेतृत्वाखाली केंद्र राज्य संबंधावर एक जाहीरनामा प्रकाशित केला आणि केंद्र सरकारला पाठवला. जाहीरनाम्यामध्ये पुढील बाबी सुचवल्या होत्या. राज्यघटनेतील संघ हा शब्द बदलून त्याऐवजी संघ राज्य हा शब्द वापरण्यात यावा. दुसरा, केंद्राचे कार्यक्षेत्र संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, संदेशवहन आणि आर्थिक समन्वय यापुरते मर्यादित असावे. अवशिष्ट अधिकारासह इतर सर्व विषय राज्याकडे निहित असावेत. 4 अनुच्छेद 356 आणि 357 राष्ट्रपती राजवट आणि 360 आर्थिक आणीबाणी रद्दबातल ठरवण्यात यावेत. 5 नवीन राज्याच्या निर्मितीसाठी किंवा विद्यमान राज्याची पुनर्रचना करण्यासाठी संबंधित राज्याची संमती बंधनकारक असावी. 6 केंद्राने सर्व स्त्रोतांमधून मिळवलेल्या एकूण महसुलीच्या 75% महसूल राज्यांना वितरित करावा. 7 राज्यसभेला लोकसभेसारखे अधिकार असावेत. आणि 8 केवळ केंद्र आणि राज्य सनदी सेवा कार्यरत असाव्या आणि अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात याव्या. केंद्र सरकारने जाहीरनाम्यातील मागण्या मान्य केलेल्या नाहीत. आता बघूया सरकारिया आयोग, सरकारिया कमिशन. सन 1983 मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी 3 सदस्यीय आयोग नेमले. केंद्र आणि राज्यामध्ये विद्यमान व्यवस्थेच्या कामकाजाचे परीक्षण आणि पुनर्वलोकन करून योग्य बदल आणि उपाययोजनाची शिफारसी करणे हे आयोगाचे उद्दिष्ट होते. 1988 मध्ये आयोगाने अहवाल सादर केला. आयोगाने संरचनात्मक बदलाची गरज नसून विद्यमान घटनात्मक व्यवस्था आणि संबंधित तत्वे योग्य असल्याचे मान्य केले. मात्र कार्यात्मक किंवा कार्यप्रवणतेसंबंधी बदल करण्याची सूचना केली. संघराज्यवाद ही निष्क्रिय संस्थात्मक संकल्पना नसून सहकारी तत्वावर आधारित कार्यात्मक व्यवस्था असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे केंद्राच्या अधिकारात कपात करण्याची मागणी आयोगाने स्पष्टपणे फेटाळून लावली आणि राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रबळ केंद्र शासनाची गरज अधोरेखित केली. मात्र प्रबळ केंद्र शासन अस्तित्वात असणे म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण करणे असा अर्थ होत नाही. सत्तेच्या केंद्रीकरणामुळे केंद्र शासनावर अतिरिक्त दबाव येतो आणि प्रादेशिक स्तरावरील शासन व्यवस्था निकामी ठरते. आयोगाने केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी 247 शिफारसी केल्या होत्या. त्यापैकी काही महत्त्वाच्या शिफारसी खाली नमूद केलेल्या आहेत. 1. अनुच्छेद 263 अंतर्गत कायमस्वरूपी आंतरराज्यीय परिषद स्थापन करण्यात यावी. 2. सर्व उपलब्ध पर्याय अपयशी ठरवल्यास शेवटचा उपाय म्हणून कलम 356 राष्ट्रपती राजवट अत्यंत संयमाने वापरले जावे. 3. अखिल भारतीय सेवा संस्था अधिक बळकट करून अशा आणखी काही सेवा निर्माण कराव्यात. 4. कर आकारणीचे अवशिष्ट अधिकार संसदेकडे कायम ठेवावेत आणि इतर अवशिष्ट अधिकार समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. 5. राष्ट्रपतीने एखाद्या राज्य विधेयकास संमती दिल्यास त्याची कारणे राज्य सरकारला कळवणे आवश्यक आहे. 6. राष्ट्रीय विकास परिषदेने नामकरण राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद असे करून त्याची पुनर्रचना करण्यात यावी. 7. संघराज्य कार्यपद्धतीला चालना देण्यासाठी विभागीय परिषदेचे नव्याने प्रस्थापन करावी. 8. एखाद्या घटक राज्यात केंद्रीय सशस्त्र दले तैनाती करण्याचे अधिकार केंद्राकडे असतील. मात्र त्यापूर्वी संबंधित राज्याशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे. 9. समवर्ती सूचीतील विषयावर कायदा करण्यापूर्वी केंद्राने राज्यांशी सल्लामसलत करावी. 10. राज्यपालाची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्याचा सल्ला देण्यात यावा. 11. निगम कराचे निव्वळ उत्पन्नाच्या समभागाचे राज्यामध्ये वाटप केले जाऊ शकते. आणि 12. विधानसभेत बहुमत असेपर्यंत राज्यपाल मंत्री परिषद बरखास्त करू शकत नाही. 13. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत अपरिहार्य करणारे वगळता इतर कारणाच्या आधारे राज्यपालांना पदमुक्त करता येणार नाही. 14. संसदेने मागणी केल्याशिवाय राज्याच्या मंत्र्याविरुद्ध चौकशी आयोग स्थापन न करणे. 15. केंद्राने आयकरावरील अधिभार केवळ विशिष्ट उद्देश आणि मर्यादित कालावधीसाठी आकाराव्यात. 16. वित्तीय आयोग आणि नियोजन आयोग यांच्यातील विद्यमान कार्य विभाजन योग्य असल्याने कायम राखावे. 17. 3
भाषांचे सूत्र लागू करण्यासाठी उपाययोजना करावी. 18 आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांना स्वायत्तता नाही तर त्यांच्या कामकाजात विकेंद्रीकरणाचे तत्व रुजवावे. 19 राज्यसभेच्या भूमिकेत आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात कोणतीही बदल केला जाऊ नये. 20 भाषिक अल्पसंख्याकांसाठी आयुक्ताची नियुक्ती करावी. केंद्र सरकारने सरकारी आयोगाच्या 247 शिफारसींपैकी 180 शिफारसी लागू केलेल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची शिफारसी 1990 मध्ये आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आली. आता बघूयात पुंछी आयोग. 2007 मध्ये केंद्र राज्य संबंधावरील दुसरा आयोग भारताचे माजी सरन्यायाधीश मदन मोहन पुंछी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला. 2 दशकापूर्वी सरकारी या आयोगाने केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास केला होता. मात्र त्यानंतर भारताच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत झालेले बदल लक्षात घेऊन केंद्र राज्य संबंधाच्या मुद्द्याचे पुन्हा परीक्षण करण्याची गरज होती. पुंछी आयोगाने 2010 मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला. 1456 पानाच्या अहवालाचे 7 खंडामध्ये विभाजन केलेले आहे. अहवालाला अंतिम रूप देताना आयोगाने सरकारी आयोगाचा अहवाल, राज्यघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणारा राष्ट्रीय आयोग NCRWC अहवाल आणि दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अहवालातील शिफारसीचा आधार घेतला. तरीही पुंछी आयोगाच्या अहवालातील शिफारसी सरकारी आयोगाच्या शिफारसीपेक्षा भिन्न आहेत. आयोगाला निर्देशित केलेले मुद्दे आणि संबंधित बाबीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आयोगाने असा निष्कर्ष काढला की भविष्यात भारताची एकता, अखंडता आणि सामाजिक आणि आर्थिक विकासाला शाश्वत रूप देण्याचे असेल तर सहकारी संघराज्यवाद महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे भविष्यकाळात सहकारी संघराज्याची तत्वे भारतीय राज्यव्यवस्था आणि प्रशासनासाठी व्यावहारिक मार्गदर्शक तत्वे ठरवू शकतात. आयोगाने केंद्र राज्य संबंधाच्या कामकाजातील अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा घेत 310हून अधिक शिफारसी केल्या. त्यापैकी काही महत्त्वाच्या शिफारसी खाली नमूद केलेल्या आहेत. पहिलं, समवर्ती सूचीतील विषयावरील कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी संसदेत असा कायदा आणण्यापूर्वी केंद्र आणि राज्यामध्ये काही व्यापक विषयाबाबत सहमती घेणे आवश्यक आहे. दुसरं, राज्यांना सोपवलेल्या बाबीमध्ये संसदीय वर्चस्व प्रस्थापित करताना केंद्राने अत्यंत संयमी असले पाहिजे. राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित घटकांबाबत राज्यांना अधिक स्वायत्तता प्रदान करणे केंद्र राज्य संबंधासाठी महत्त्वपूर्ण ठरते. आणि तिसरा आहे धोरणात्मक एकरूपता. धोरणात्मक एकरूपता साध्य करण्यासाठी आवश्यक असणारे समवर्ती आणि परस्पर व्याप्त अधिकार क्षेत्रातील केवळ राष्ट्रीय हितासंबंधीच्या विषयाबाबतचे केंद्र शासनाला अधिकार असावेत. च्या समवर्ती आणि परस्पर व्याप्त अधिकार क्षेत्रातील विषयांचे व्यवस्थापन करताना आंतरराज्यीय परिषदेच्या भूमिकेचे सतत मूल्यमापन करणे आवश्यक आहे. 5 अनुच्छेद 201 अंतर्गत राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवलेल्या विधेयक राष्ट्रपतीने परत केल्यावर राज्य विधिमंडळाने त्यावर 6 महिन्याच्या आत कार्यवाही करणे आवश्यक असते. आयोगाने सुचवलेल्या शिफारशीनुसार संबंधित राज्य विधेयकाला संमती देणे किंवा रोखण्याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीला देखील 6 महिन्याचा कालावधी निर्धारित केला पाहिजे. 6वर, आंतरराष्ट्रीय कराराची संसदीय कायद्याद्वारे अंमलबजावणी करणे हा केंद्र सूचीमधील नोंद क्रमांक 14 मधील विषय आहे. या करारातील कार्यपद्धती शासन व्यवहारात आणण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. मात्र संघराज्य शासन व्यवस्थेतील वैधानिक आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तुलनेत हा अधिकार वरचढ ठरू शकत नाही. 7, आर्थिक जबाबदारी आणि करार या अभिसंधीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम ही वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या वित्त आयोगाची कायमस्वरूपी संज्ञा टर्म्स ऑफ रेफरन्सेस असावी. 8, केंद्र शासनाने सरकारी आयोगाच्या अहवालातील राज्यपाल पदाबाबतच्या शिफारसीचा स्वीकार केला पाहिजे. तसेच राज्यपालाची निवड करताना खाली नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ते आता बघूयात कोणते पालन केले पाहिजे. पहिलं, राज्यपालापदी नियुक्ती केली जाणारी व्यक्ती समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असावी. दुसरं, ती संबंधित राज्याबाहेरील व्यक्ती असावी. 3, त्या व्यक्तीचा राज्याच्या स्थानिक राजकारणाशी फारच जवळचा संबंध नसावा. 4, त्या व्यक्तीने अलीकडच्या काळात राजकारणात विशेष किंवा सामान्यपणे सहभाग घेतलेला नसावा. 9, राज्यपालांना 5 वर्षाचा निश्चित कार्यकाळ देण्यात यावा आणि त्याची बडतर्फी केंद्र शासनाच्या मर्जीवर अवलंबून नसावी. 10, राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी निर्धारित केलेली प्रक्रिया राज्यपालाच्या महाभियोगासाठी देखील लागू केली जाऊ शकते. 11, अनुच्छेद 163 नुसार राज्यपाल मंत्री परिषदेच्या सल्ल्याशिवाय किंवा सल्ल्याविरुद्ध आपले विवेकाधीन कार्याधिकार वापरू शकत नाही. किंबहुना विवेकाधीन अधिकाराच्या वापराचे क्षेत्र मर्यादित असते आणि या मर्यादित क्षेत्रातही राज्यपालांच्या कृतीची निवड मनमानी किंवा काल्पनिक नसावी. विवेकाधीन अधिकारांची निवड सद्विवेक, बुद्धी व सद्भावनेवर आधारित आणि सावधगिरीने केलेली असणे आवश्यक आहे. 12, एखाद्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाच्या संदर्भात राज्यपालांनी संमती देण्याचा आणि राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवण्याचा निर्णय 6 महिन्याच्या आत घ्यावा.
13. त्रिशंकू विधानसभेचा प्रसंग ओढावल्यास मुख्यमंत्र्याची नियुक्ती करताना राज्यपालांच्या भूमिकेच्या प्रश्नावर खाली नमूद केलेल्या सूचनांचे घटनात्मक अभिसूचनेप्रमाणे पालन करणे आवश्यक आहे. पहिला आहे, विधानसभेत सर्वाधिक पाठिंबा असणाऱ्या पक्षाला किंवा पक्षाच्या गटाला सरकार स्थापनेसाठी पाचारण करावे. 2. निवडणूक होण्याआधी काही पक्षांनी एकत्र येऊन युती आणि आघाडी स्थापन केल्यास त्यांना एक राजकीय पक्ष मानण्यात येईल. अशा युतीला बहुमत मिळाल्यावर राज्यपाल या युतीच्या आघाडीच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आवाहन करतील. 3. कोणत्याही पक्षाला किंवा निवडणूकपूर्व युती आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर राज्यपालांनी खालील पसंतीक्रमानुसार मुख्यमंत्र्याची निवड करावी. ज्या पक्षाची निवडणूकपूर्व आघाडी होती आणि त्या गटाची निवडणुकीनंतर संख्या सर्वाधिक आहे. इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करणारा सर्वात मोठा पक्ष. निवडणुकोत्तर युती आघाडी जिचा भाग असणारे सर्व पक्ष सरकारमध्ये सामील होतात. निवडणुकोत्तर युती जिचा भाग असणारे काही पक्ष सरकारमध्ये सामील होतात आणि उर्वरित पक्ष म्हणजे अपक्षासह सरकारला बाहेरून पाठिंबा देतात. 14. मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याच्या मुद्द्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगावे आणि त्यासाठी कालमर्यादा निर्धारित करून द्यावी. 15. मंत्रिमंडळाचा निर्णय पक्षपातीपणाने प्रेरित असल्याचे आढळून असल्यास मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविरुद्ध राज्यमंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार राज्यपालाला असला पाहिजे. 16. राज्यपालाने विद्यापीठाचे कुलपती किंवा इतर वैधानिक पदे भूषवण्याबाबतचे प्रघात रद्द करण्यात यावे. राज्यपालाची भूमिका केवळ घटनात्मक तरतुदीपुरती मर्यादित असावी. 17. बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अस्थिरतेमुळे राज्य प्रशासनावर निर्बंध येतात आणि राज्याच्या घटनात्मक यंत्रणा मोडकळीस येण्याची संभाव्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी अनुच्छेद 355 अंतर्गत केंद्र शासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व पर्याय उपाय योजले पाहिजेत आणि अनुच्छेद 356 अंतर्गत अधिकाराचा वापर केवळ राज्यातील घटनात्मक यंत्रणेचे अपयश सुधारण्यासाठी केला पाहिजे. 18. राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा अयशस्वी ठरल्यास अनुच्छेद 356 लागू करण्याच्या प्रश्नाबाबत S.R. बोमई खटला 1994 खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालामध्ये नमूद केलेल्या सूचनांना अनुसरून योग्य सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यामध्ये संभाव्य गैरसमज दूर होतील आणि केंद्र राज्य संबंध सुरळीत होण्यास मदत होतील. 19. अनुच्छेद 352 आणि 356 अंतर्गत आणीबाणीच्या तरतुदीचा केवळ अंतिम उपाय म्हणून वापर करण्यात यावा आणि कलम 355 अन्वये राज्याचे संरक्षण करणे हे केंद्राचे कर्तव्य लक्षात घेतात. ज्या परिस्थितीत केंद्रीय हस्तक्षेपाची आवश्यकता आहे परंतु कलम 352 आणि 356 अन्वये टोकाची पावले उचलण्याची आवश्यकता नाही, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी घटनात्मक किंवा कायदेशीर चौकट प्रदान करणे आवश्यक आहे. स्थानिक आणीबाणीसाठी आराखडा तयार केल्याने राज्य सरकारची प्रशासन यंत्रणा सुरळीत चालू राहू शकते. तसेच विधानसभा उत्सर्जित न होऊन केंद्र सरकारची स्थानिक पातळीवरील यंत्रणा म्हणून कार्यरत राहील. 7व्या अनुसूचीतील केंद्र सूचीमधील नोंद क्रमांक 2 आणि राज्य सूचीमधील नोंद क्रमांक 1 मधील विषय आणि अनुच्छेद 355 मधील तरतुदीनुसार स्थानिक आणीबाणी लादणे पूर्णपणे न्यायप्रविष्ट ठरते. 20 बघूयात. आंतरराज्य आणि केंद्र राज्य विवादाचे निरसन करण्यासाठी आंतरराज्य परिषदेला विश्वासार्ह प्रबळ आणि न्याय यंत्रणेचे स्वरूप यावे म्हणून अनुच्छेद 263 मध्ये सुसंगत सुधारणा करणे आवश्यक आहे. 21. योग्य समन्वय साधण्यासाठी आणि आंतरराज्यीय संबंधाशी निगडित धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय परिषदांनी वर्षातून कमीत कमी 2 वेळा एकत्र यावी आणि संबंधित राज्यांनी प्रस्तावित केलेल्या कार्यसूचीवर विचार विमर्श करावा. सशक्त आंतरराज्य परिषदेचे सचिवालय विभागीय परिषदांचे सचिवालय म्हणूनही काम करू शकते. 22. राज्यांच्या वित्तमंत्र्यांच्या समितीने वित्तीय मुद्द्याच्या बाबतीत राज्यीय समन्वयाचा यशस्वी प्रयोग सिद्ध करून दाखवला आहे. इतर क्षेत्रामध्येही तत्सम संस्थात्मक प्रयोग राबवण्याची गरज आहे. ऊर्जा, अन्न, शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रामध्ये धोरणाचा समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्याचा मंच स्थापन करता येऊ शकतो. प्रत्येक मुख्यमंत्र्याला मंचाचे अध्यक्षपद क्रमाक्रमाने भूषवता येईल. 23. आरोग्य, शिक्षण, अभियांत्रिकी आणि न्यायपालिका यासारख्या क्षेत्रामध्ये नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण केल्या पाहिजेत. 24. राज्याच्या प्रातिनिधिक मंच म्हणून दुसऱ्या सभागृहाची रचना आणि कार्यव्यवहार प्रतिबंधित करणाऱ्या घटकांना निरसित किंवा सुधारित केले पाहिजे. या संदर्भात घटनात्मक तरतुदीमध्ये सुधारणा आवश्यक असल्यास घटना दुरुस्ती देखील करता येऊ शकेल. केंद्र आणि राज्याच्या दरम्यान वित्तीय, वैधानिक आणि प्रशासकीय संबंधांमध्ये उद्भवणाऱ्या विवादाच्या मुद्द्यावर
स्वीकारार्ह तोडगा काढताना वाटाघाटी करण्यासाठी राज्यसभा समर्थ आहे. 25 राज्यांमधील सत्तेचा समतोल राखणे गरजेचे आहे आणि राज्यसभेतील प्रतिनिधित्वाच्या समानतेमुळे हे शक्य आहे. यासाठी राज्याच्या लोकसंख्येच्या आकाराचा विचार न करता राज्यसभेतील जगात समानता आणण्यासाठी घटनेतील संबंधित तरतुदीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. स्थानिक शासन संस्थांना स्वराज्य संस्थांचे अधिकार देताना योग्य घटनात्मक सुधारणांद्वारे त्यांची व्याप्ती स्पष्ट केली पाहिजे. 27 शिक्षणाच्या अधिकारांशी संबंधित कायद्याप्रमाणेच राज्याशी निगडीत विषयावरील भविष्यातील सर्व केंद्रीय कायद्यामध्ये खर्चाच्या वाटणीची तरतूद असावी. विद्यमान केंद्रीय कायद्यामध्ये राज्यांच्या त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्यावर सोपवण्यात आली आहे. तर दुरुस्ती करून केंद्र सरकारने खर्चाच्या वाटणीची तरतूद केली पाहिजे. 28 मध्ये काय सांगितलंय? प्रमुख खनिजावरील स्वामित्व शुल्काचा कमीत कमी दर 3 वर्षांनी सुधारित केले जावे. दर सुधारणा करण्यामध्ये 3 वर्षापेक्षा अधिक काळाचा विलंब झाल्यास राज्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी. 29 घटना दुरुस्तीद्वारे व्यवसाय करावरील विद्यमान कमाल मर्यादा काढून टाकण्यात यावी. 30 अनुच्छेद 268 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कर आकारणीमध्ये अधिक महसूल मिळवण्याचा तरतुदीची नव्याने तपासणी झाली पाहिजे. हा मुद्दा वित्त आयोगाकडे पाठवला जाऊ शकतो आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची तज्ञ समिती नेमली जाऊ शकते. 31 सर्व वित्तीय कायद्यामध्ये स्वतंत्र संस्थेद्वारे वार्षिक मूल्यांकनाची तरतूद केली पाहिजे. तसेच या संस्थांचे अहवाल संसदेच्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात यावेत. याद्वारे व्यापक उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यात येऊ शकेल. आता 32 मध्ये वित्त आयोगाच्या संदर्भ मुद्द्याबाबत केंद्र आणि राज्यांना ही माहिती असावी. तसेच वित्त आयोगाच्या संदर्भ मुद्द्यांना अंतिम रूप देताना राज्यांना सहभागी करून घेण्याची यंत्रणा अस्तित्वात असावी. 33 केंद्र सरकारने सर्व विद्यमान उपकर आणि अधिभार यांचा आढावा घेऊन एकूण कर महसुलात त्यांचा वाटा कमी करण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलावीत. 34 योजना आणि योजनेतर खर्च एकमेकांशी संबंधित असल्याने त्यांच्यातील तफावत स्पष्ट करण्यासाठी तज्ञ समिती नियुक्त केली जाऊ शकते. 35 वित्त आयोग आणि नियोजन आयोग यांच्यात चांगला समन्वय असणे आवश्यक आहे. वित्त आयोग आणि पंचवार्षिक योजनेचा कालावधी संक्रमित केल्याने समन्वय वृद्धिंगत होण्यास मदत होईल. 36 वित्त मंत्रालयातील वित्त आयोग विभागाचे स्वतंत्र विभागामध्ये रूपांतर करावे. हा विभाग वित्त आयोगाचे स्थायी सचिवालय ठरेल. 37 विद्यमान परिस्थितीत नियोजन आयोगाची भूमिका महत्वाची आहे. मात्र केंद्रीय आणि राज्याच्या मंत्रालयाचे सूक्ष्म व्यवस्थापन करणे हे आयोगाचे काम नाही. त्याऐवजी आयोगाने केंद्र व राज्याच्या योजनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. 38 केंद्र सूचीतील नोंद क्रमांक 42 सह अनुच्छेद 307 अंतर्गत तरतुदीनुसार आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य आयोगाची स्थापना करण्यासाठी पावले उचलावीत. या आयोगाला निर्णय घेण्याच्या अधिकारासह सल्लागार आणि कार्यकारी भूमिका देखील देण्यात याव्यात. एक घटनात्मक संस्था म्हणून आयोगाचे निर्णय अंतिम असतील. हे सर्व निर्णय राज्यावर तसेच भारतीय संघराज्यावर बंधनकारक असतील. आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते. पुंची आयोगाच्या अहवालात समाविष्ट असलेल्या शिफारसीवर 2017 आणि 2018 मध्ये झालेल्या आंतरराज्य परिषदाच्या स्थायी समितीने विचार केला आहे. आयोगाच्या शिफारसीसह स्थायी समितीच्या शिफारसी राज्य सरकारांना टिप्पण्यांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता हे दृष्टिक्षेप आहे ना. आता 245 ते 255 आहेत. मी स्टॉप करते व्हिडिओ. तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घ्या. याचा बघा व्यवस्थित दिसत आहे ना. हा स्क्रीनशॉट काढून घ्याल कारण विचारतात. आणि आता इथे बघूयात. हा केंद्र आणि राज्य यातील प्रशासकीय संबंधाशी निगडीत अनुच्छेद 1 दृष्टिक्षेप दिला आहे. अनुच्छेद आणि त्याचा इकडे आशय दिलेला आहे. 256 ते 293. तर आता 256 झाला आहे. आता याचा देखील असा हा आता 256 ते 281 आहे इथपर्यंत. हा स्क्रीनशॉट काढून घ्या इथे आणि व्यवस्थित वाचून घ्या. आणि इथे दिला आहे संकीर्ण वित्तीय तरतुदी 282 ते 293. ठीक आहे. अनुच्छेद दिलेले आहेत आणि त्याचा आशय दिलेला आहे. 291 आणि ते कर्ज 292 ते 293. अशा पद्धतीने आपण प्रकरण 15 संपूर्ण वाचन केलेले आहेत. प्रकरण 16 आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हा छोटासा टॉपिक आहे. काय आहे त्यामध्ये आंतरराज्य संबंध आहे, इंटरस्टेट रिलेशन. अशा पद्धतीने
चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून म्हणजे कसं रीडिंग होतं, त्यानंतर PYQs बघणं खूप जास्त गरजेचे आहेत. आंतरराज्यीय संबंध यावर देखील आता जे आपण टॉपिक वाचला आहे ना त्यावर भरपूरसे PYQs आहेत, ते तुम्ही बघून घ्याल. आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत सर्वच PYQ. ठीक आहे. केंद्र राज्य संबंध यावर PYQs आहेत, ते व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.